मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये ढकलण्यात यशस्वी राहिले बॅटर शाहिद आणि शाहीच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील की जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ट्रायडंट ठाणे टीम एका बाजूला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते प्रवीण 11 रायगड. यावेळेला मात्र बिग हिट केला. गुडघा जमिनीवर टेकवत असताना या बॉलला मात्र शाहीद हवाई हल्ला मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. सिक्सर. ऋतिक पाटील आणि शाहिद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी मॅच, मोठा मुकाबला. ज्या मॅचची सगळ्यांनाच उत्कंठा असते अशीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. रायगड विरुद्ध ठाणे असा सामना सुरू झालाय. शाहिद इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा धीरज शाहिद यांच्यासाठी. यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर थोडासा टर्नही करताना पाहायला मिळाले. गेलाही यष्टीरक्षकांच्या दिशेने. एक मोठी मॅच आहे, मोठा मुकाबला. आतापर्यंत रायगड वर्सेस ठाणे हा असे सामने झाले करे, परंतु हा सामना वेगळा आहे. त्याचं कारण आहे हा सामना 7 ओव्हरचा आहे. माझ्या मते 7 ओव्हरचा रायगड ठाणे तर सामना झालेला नाहीये. त्यामुळे हा ऐतिहासिक सामना इकडे पाहायला मिळतोय. आणि यामध्ये जर पाहिलं तर तब्बल 10 लाखाची स्पर्धा आहे. पहिला पुरस्कार हे एक वेगळे पण पाहायला मिळत आहे. आणि आतापर्यंतचे जे सामने आपण बघितलेले आहेत ठाणे विरुद्ध रायगड ते अगदी एक्झिबिशन सामने पाहायला मिळालेले आहेत. परंतु येथे परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, स्पर्धात्मक क्रिकेट आहे. 6 संघ खेळतायत एकूण या स्पर्धेमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे. शाहिद कडून षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत. पाठीमागे फिल्डर चांगला प्रयत्न होता लॉंग ऑफला, परंतु थोडासा बॉल पुढे पडलाय असं वाटतंय. एक धाव येथे मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 1 ओव्हर झाल्यानंतर त्या ठिकाणी दिला जाईल. राजेंद्र सर फक्त तर त्या ठिकाणी ऑलरेडी सौरभ बिराजदार आहेत आणि त्याचबरोबर सचिन परमार. 9 धाव फलकावर. एक मोठी मॅच. ऋतिक पाटील काल जर पाहिलं तर याच मैदानामध्ये वैयक्तिक 70 धावांची खेळी करताना पाहायला मिळाले होते. तब्बल 18 मोटरसायकल बाईक आपल्या नावावर याही खेळाडूने जमा केलेल्या आहेत आणि मेहनत मात्र प्रचंड त्यासाठी घेतलेली आहे. 9 धाव फलकावर. त्यांना रोखण्यासाठी धीरज. या बैला फटका चांगला खेळलाय पाहूया, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळतील आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. धीरज भोईर काय गोलंदाजी करतायत या स्पर्धेमध्ये. विकेटचं पतन. खूप चांगलं कमबॅक. एक मोठा फटका लागल्यानंतर चांगली गोलंदाजी. मागच्या बॉलवर देखील झेड उडाला होता, परंतु थोडासा पुढे पडला होता बॉल फिल्डरच्या. यावेळेला मात्र थेट फिल्डरच्या हातात. स्लाइटली इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. हवेत गेला बॉल, टायमिंग चुकला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल तिथे फिल्डरने संपन्न केलाय. पहिला धक्का बसलाय. ऋतिकला खातं उघडता आलं नाही या महत्वाच्या मॅचमध्ये. ऋतिक पाटील या वेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु टायमिंग नाही. ज्या वेळेला स्ट्रोक लागला त्याच वेळेला ते नाराज दिसले आणि विकेट येताना पाहायला मिळाली. या सगळ्या भावमुद्रा मात्र टिपताना पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि कॅच पकडल्यानंतर एका बाजूला नाराजी, एका बाजूला खुशी, एका बाजूला टाळ्या वाजतायत, एका बाजूला जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू चेहऱ्यावर नाराजी. या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मात्र या ठिकाणी 70-70 स्पोर्ट्सची टीम देखील टिपताना पाहायला मिळते. पहिली ओव्हर सुरू आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिली विकेट आली आहे जरूर, परंतु आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत सूरज केने फ्रॉम भावाळे, ज्या खेळाडूच्या नावाची सुद्धा चर्चा आहे सध्या. ही स्पर्धा जर पाहिलं तर एक वेगळा मापदंड निर्माण करते. दिना पाटील साहेबांचं आयोजन आणि स्वर्गीय महेंद्रदादा चषक आपण पाहतोय. 32 टीम ग्रामीण गटातील खेळल्या, त्यातील सेमीफायनल फायनल बाकी आणि आता आपण पाहतोय आमंत्रित संघ 6. या वेळेला मात्र आल्या आल्या फटका खेळला खरा, कव्हरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि धावसंख्या 1 ने मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर इकडे संपलेली आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 10 धावा, 1 विकेट माघारी परतलेली असताना. मला असं वाटतं की बऱ्यापैकी सुरुवात आहे दोन्ही संघांसाठी. 10 धावा चांगला स्कोर पाहायला मिळतोय, परंतु एक महत्त्वाचा गडी येथे बाद केलाय धीरज भोईरनं. ऋतिकला त्याने माघारी परतवलंय. सूरज खेणीच्या बॅटमधून 1 धाव आली आहे. शाहिद शेखला चांगला स्टार्ट मिळालेला जरूर आहे. 9 धावांवर तो खेळतोय. 4 चेंडूंचा सामना केलाय. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय.
दोन्ही संघ आपापला तिसरा सामना या स्पर्धेतला खेळतायत. चेक. या ठिकाणी अगोदर जो सामना झाला त्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान या ठिकाणी देत आहोत. सौरभ बिराजदार मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला आहे. या ठिकाणी दिनेश पाटील समाजसेवक ताडाली या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचा आहे आणि मानकरी ठरतोय सौरभ बिराजदार. एक आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना देत आहोत. यावेळेला देखील जर पाहिलं तर स्ट्रोक खेळाय खरा आणि एका धावेने जर पाहिलं तर त्या ठिकाणी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठी मॅच आहे, मोठा मुकाबला. 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत. स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 आपण पाहत आहात भिवंडीच्या माणकोली गावामध्ये. मात्र सुरू असणारी ही चंदू सर या ठिकाणी सचिन सौरभ बिराजदार याला पारितोषिक प्रदान करताना भव्य ट्रॉफी देत आहोत. मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट परफॉर्मर म्हणून सचिन परमार. सचिन परमार आपण सुद्धा स्टेजवरती या. खोलात टाकलेला बॉल अतिशय सुंदर ऑन ड्राईव्ह गॅप शोधलाय आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. खणखणीत चौकार शाहिदच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिलं मिळालं. शाहिद यांच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरपासून तुटून पडायचं. दोन्ही संघ जर पाहिलं तर एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या अगोदर बरेच सामने आपण पाहिले, प्रेक्षकही आनंद घेतात. पहा दोन्ही संघातील खेळाडू जर पाहिलं तर एकमेकांशी मित्रत्वाचं नातं आहे, परंतु मैदानात उतरल्यानंतर एक वेगळी ठसन पाहायला मिळते, एक वेगळी चुरस पाहायला मिळते आणि ती मैदानापुरतीच असते, परंतु तरीही त्याच्यामध्ये खूप सारी मजा असते. या मॅच मध्ये ते येईल. बेस्ट परफॉर्मर म्हणून राजेश पाटील दापोडे साहेबांच्या शुभ हस्ते सचिन परमार याला पारितोषिक ट्रॉफी देत आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जोरदार अपील करण्यात आलं होतं, परंतु थोडी हाईट पाहायला मिळाली या बॉलमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि थोडा बाहेर देखील निघत होता. ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल होता. फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची सांगता करतोय गोलंदाज नयन. धावसंख्या 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. हो, या वेळेला आडव्या बॅटचा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाहीये. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखी एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. एक चौकार तर आलेला आहे या षटकामध्ये आणि शाहिद खरं तर चांगल्या टचमध्ये दिसलाय आपल्याला. याआधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये देखील जरूर जास्त मोठी इनिंग्स खेळलेला नाहीये, परंतु सुरुवात तो चांगली करतोय. सगळ्यांचं लक्ष या मॅचकडे आता लागलेलं असणार आहे. कोण जिंकणार या मॅच मध्ये, कोण मात्र अधिराज्य गाजवणार. कारण दरवर्षी या माझ्या मते या हंगामात जास्त मॅच झालेल्या नाहीयेत आणि दरवर्षी काही नवीन प्लेयर ॲड होत असतात, काही जुने प्लेयर निवृत्त होत असतात आणि त्यामुळे दरवर्षी या ज्या प्रेक्षणीय लढती असणार आहेत, मग मुंबईचा संघ असू देत, पालघरचा असू देत, पुण्याचा असू देत, या प्रेक्षणीय लढतींमध्ये जे संघ बनतात ना एखाद्या जिल्ह्याचे, त्यामध्ये सगळ्यांना उत्कंठ असते. यावर्षी आपल्या जिल्ह्यात कोण नवीन आलंय का, तर त्याची उत्कंठा पाहायला मिळत असते. यावेळेला फटका मात्र या ठिकाणी चांगला आलाय खरा, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जास्त काही पडझड पाहायला मिळाली नाहीये. हे षटक 7 धावांचं राहिलं. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. 2 षटकांचा खेळ संपतोय. 1 विकेट माघारी परतलेली असताना मात्र या ठिकाणी ट्रायडंट ठाणे टीमची धावसंख्या 17 झाली आहे आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. 18 फेब्रुवारी ते 2 मार्च अशी स्पर्धा पाहायला मिळणार आणि खास प्रत्येक विभागाला संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. कल्याण, रायगड, बदलापूर, भिवंडी गट, त्यामध्ये कानपोली खेळताना पाहायला मिळेल, गोरसई खेळताना पाहायला मिळणार आहे. बामणडोंगरीचा समावेश आहे. मानकेश्वर, केगाव, उरण, टेंबोडे संघ, वाशीचा संघ, त्याचबरोबर जर पाहिलं तर दिगोडे संघ, टेंबिवली संघ, गोठेघर बी, नितळस, उमरोली, कर्जत आणि नाभा अशा प्रकारे जर पाहिलं तर या ठिकाणी शहापूर असेल, भिवंडी असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर उरण असेल, पनवेल असेल, कल्याण परिसर असेल, अशा विविध विभागांना मात्र या ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. कारण सगळ्यांना ही मोठी स्पर्धा खेळायची असते आणि तेच विचारात घेऊन मात्र यावर्षी मात्र जास्तीत जास्त संघांना, जास्तीत जास्त विभागांना यामध्ये सामावून कसं घेतलं जाईल याची काळजी घेतलेली आहे. त्याचबरोबरीने 40+ असेल, कल्याण, डोंबिवली ग्रामीण,
किंवा त्याचबरोबर ओपन गट असे विविध गट पाहायला मिळतील, परंतु सगळ्यांचं लक्ष या गटावर देखील असणार आहे. नवीन षटकाला इथे सुरुवात होत आहे. प्रसन्न पाटीलच्या हातात बॉल सोपवण्यात आलाय. प्रवीण 11 रायगड टीमच्या कॅप्टन कडून पहिली 2 षटकं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नयनचं षटक विशेषतः खूपच प्रभावी राहिलं, फक्त 7 धावा खर्च केल्या. धीरजनं देखील चांगली सुरुवात केली आपल्या टीमसाठी. 10 धावा देत 1 गडी त्याने बाद केलाय. आणि आता गोलंदाजीमध्ये पहिला बदल आपण बघतोय. प्रसन्न पाटील आणखी एक लेफ्ट आर्मर. 17 धावा धावफलकावर आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या बरोबरीने जर पाहिलं तर अजय गरज भिवंडीचा सदाबहार आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर व्हॉइस ऑफ भिवंडी सिद्दीक बाबे सर, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत समालोचक कुणालजी दाते सर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. सवयत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा प्रसन्न. हा बॉल पुढे केला होता, त्याला मागे पाठवण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. काय जबरदस्त हिट सूरजच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय. येतोय सिक्सर. पहिलाच बॉल कमजोर पडला, अगदी ओव्हरपिच बॉल. फ्रंट लेग चेंडूच्या लाईन पासून वेगळा होता आणि समोर लॉफ्ट केलाय. फिल्डर होता तिथे, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. पहिल्याच बॉलवर षटकार येतो या तिसऱ्या ओव्हरमध्ये सूरज केणेच्या बॅट मधून. सूरज केणे हे नाव चर्चेत आहे आणि स्वप्न पडतात ज्यावेळेला आपण गावासाठी कधी एकदा खेळू, त्याचबरोबर तालुक्यासाठी आणि त्याचबरोबर जिल्ह्यासाठी. तर आज हे सगळे जिल्ह्यासाठी खेळतायत आणि त्यामुळे यांच्याही आयुष्यातील हे अनमोल क्षण आहेत. त्यातल्या त्यात पहिला पुरस्कार 10 लाख आहे. यावेळेला देखील फटका चांगला आहे, परंतु समोरच्या दिशेने खेळला जाईल, जिकडे 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. प्रसन्न आणि दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. थोडेसे गाफील राहिले, त्याचा फायदा घेतलाय. 1-1 धाव. आज आपण अशाही मॅच पाहिल्या ज्याच्यामध्ये 1 धाव किती निर्णायक होती अजयजी. हो, मागचा सामना ज्याच्यामध्ये फक्त 2 धावांनी, अवघ्या 2 धावांनी पराभूत झाला संघ सौराष्ट्र. येथे ऑन द राईट चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. आत्मविश्वास वाढताना दिसतोय फलंदाज सूरजचा. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं लॉंग ऑफला, परंतु फेक तुम्ही पाहू शकाल. आणि त्यानंतर गोलंदाजाकडे फारशी संधी नव्हती खरं तर बॉल हातामध्ये घेण्याची. त्याचाच फायदा घेतलाय लगेच फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट. खूप महत्वपूर्ण सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसन्ना, हो यावेळेला प्रसन्नाचा बॉल टप्पा पडतोय, थोडासा खाली राहिला, अँगल बनवला बॉलने आणि जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. मोठं फिरवली होती. कटरचा चांगला वापर केलाय. बाउन्स जरूर थोडासा कमी होता. फलंदाजाने दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. तिसरं षटक प्रगती पथावर. धावसंख्या 25 या आकड्यावर. ट्रायडेंट ठाणे. दोघेही एकमेकांच्या चुकीची वाट पाहत आहेत. चुकी कोण करणार याची देखील वाट पाहिली जाते. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलला एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. ही स्ट्रेंथ आहे प्रसन्नाची. बॉलला बाउन्स हे करतात, बॉलला कट देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने केलाय. पहिला बॉल चुकला जरूर, त्यानंतर कमबॅक केले अजयजी. या आधीचा बॉल थोडासा खाली राहिला होता आणि आता अनपेक्षितपणे थोडासा जास्त उसळलेला बॉल होता, त्याच्यामुळेच फलंदाज वारंवार आता बीट होताना दिसलाय. 25 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 7 षटकांच्या ह्या लढती आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेत. काहीतरी वेगळं. कव्हरचे क्षेत्र मात्र आता निवडलंय. कव्हरच्या दिशेने बॉल ढकललाय, तोपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि आणखी एका वेळेला दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. जिकडे 1 पाहिजे तिकडे 2. म्हणजे जर तुम्ही गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी फायदा घेतात, ते पाहायला मिळालं इकडे. या अगोदर देखील या षटकामध्ये एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलं होतं दोन्ही फलंदाजांनी. जिथे जिथे संधी मिळते तेथे तेथे धावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 14 वर शाहिद, 13 वर खेळतोय सूरज केणे. संघाची धावसंख्या 1/27. एका बाजूला मोहने कोळीवाडा कल्याण परिसरातील त्यांचे खेळाडू आहेत, एका बाजूला भावाळे गावचे खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला दुंद्रे गावचे खेळाडू. या वेळेला थोडासा पुढे बॉल जरूर होता आणि खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता मिड विकेटच्या दिशेने. तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना दुसरीचा कॉल. हो नाही सुरू आहे, परंतु उस्मान आले होते तिकडे आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. इकडे प्रवीण 11 रायगड संघाच्या विरुद्ध ट्रायडंट हा संघ पाहायला मिळतो. ठाण्याचा धावसंख्या 28 झाली आहे. 1 विकेट माघारी परतलेली आहे. दिना पाटील साहेबांचं आयोजन, स्वर्गीय महेंद्रदादा चषक. चेक या ठिकाणी प्रहार संघटनेचे भानुदास पाटील साहेब, समाजसेवक वेहेळे यांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करीत आहोत. तदनंतर कपिल गायकवाड साहेब ताडालीवरून आलेले आहेत. कपिलजी गायकवाड साहेब, त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील देवानंद पाटील साहेब. कपिल गायकवाड साहेब ताडाली गावचे समाजसेवक, यांचा स्वागत आणि सन्मान करतील देवानंद पाटील साहेब. तदनंतर ताडाली गावचे समाजसेवक दत्ता पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही आपण सन्मानित करतोय देवानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते.
चला गो फास्ट जरा आपण करूया लवकर सत्कार. तदनंतर दत्ता पवार साहेब ताडाली गावचे समाजसेवक यांचा आपण सन्मान करतोय देवानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर नरेश भोईर साहेब ताडाली गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक नरेश भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतील देवानंद पाटील साहेब. तदनंतर ताडाली गावचे समाजसेवक दिनेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान राजेश पाटील साहेबांना गौरव माळी यांना विनंती करतोय की तदनंतर सारंगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिलीप सत्यवान पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. नयन भगत अगदी वर पिच बॉल उडवलाय समोर. जबरदस्त फटका सूरज खेणीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. मागील षटकाची सुरुवात देखील अशीच झाली होती. बॉल थोडासा पुढे केला होता, त्याचा फायदा मात्र या ठिकाणी सूरजने घेतलेला आहे आणि या बॉलला सुद्धा खूप लांबवर पाठवलेला आहे. एक वेगळी स्ट्रेंथ आहे या खेळाडूची आणि या सिक्सरने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे आपण बघतोय की तो व्ही मध्ये फारच चांगला खेळत आलेला आहे. दिलीप सत्यवान पाटील साहेब षटकार ठोकला होता. शाखा प्रमुख सारंगाव यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. तदनंतर जयेश गायकवाड साहेब तिसगावचे उद्योगपती आणि दिना पाटील साहेबांचे भाची आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील त्यांचेच मामाश्री अर्थातच देवानंद पाटील. मी विनंती करतोय की जयेश गायकवाड साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. लाडका भाचा दिना पाटील साहेबांचा तसेच देवानंद पाटील साहेबांचा. तदनंतर या ठिकाणी आगमन झालेले दत्ता शिकारी ग्रामपंचायत सदस्य जून अंदुरकी, संजय वारगडे शाखा प्रमुख जून अंदुरकी आणि सचिन पाटील युवासेना विभाग अधिकारी जून अंदुरकी यांचा आपण नंतर सत्कार करतोय. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. नयन भगतचं पहिलं षटक अतिशय सुंदर राहिलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पहिलाच बॉल अगदी फलंदाजाच्या पुढ्यात टाकला. षटकार आलाय. हो पायावर आदळलाय. थोडंसं अपील होतंय. पंचांचा स्पष्ट नकार. खेळायचो तो ऑन साइडला, बॉल गेला ऑफ साइडला. एक धाव येथे मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या ठाणे संघाची जाऊन पोहोचले 35 वर. 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 35 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळतं. सूरज आणि शाहिद ही जोडी आता चांगल्यापैकी जमलेली आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल देखील होऊ लागलेली आहे. परंतु आज सौराष्ट्राच्या टीमने दाखवलं मोठ्या धावसंख्येमध्ये देखील फाईट करता येते आणि पाठलागासाठी प्रयत्न होतात. चांगला बॉल यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं अक्रॉस द लाईन. भरधाव वेगाने टाकलेला बॉल. प्रसन्न या अगोदर आपण गोलंदाजी करताना बघितला होता. आता नयन भगत आहे. ऑफस्टिकच्या थोडा बाहेर जात असताना स्वतःभोवती गिरकी घेत असताना खेळण्याचा प्रयत्न होता शाहिद शेख कडून. 14 धावांचं योगदान आतापर्यंत शाहिदनं दिलंय. सूरज खेणे 20 धावांवर खेळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी केली, विशेषतः सूरजनं. शाहिदनं पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार ठोकला होता, त्याच्यानंतर एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. हा जास्त दूर टाकलाय. वाईटचा इशारा करतायत पंच. अवांतर धाव मिळेल ठाणे संघाला. धावसंख्या 36. ठाणे विरुद्ध रायगड. यस, इकडे तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीम कडून थ्रो करता करण्यात आलेली आहे. गोलंदाजीच्या शैली करता करण्यात आलेली आहे. मला वाटतं फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केली आहे. यस, शाहिदनं तिकडे इशारा केला होता पंचांकडे. महत्वाची मॅच असणार आहे. आपल्याला हा एक वेगळा फॉर्मॅट पाहायला मिळाला. 10 लाखाचा पहिला पुरस्कार, 5 लाखाचा दुसरा पुरस्कार, ग्रामीण गटातील 32 संघ, त्यामध्ये 2 लाख आणि 1 लाखाचा पुरस्कार. हे जे आमंत्रित संघ ज्याच्यामध्ये 7-7 ओव्हरच्या मॅचेस, विविध जिल्हा किंवा विविध विभागातील टीम आणि त्याच्यामध्ये या लीग मॅचेस आहेत, हे देखील पाहायला मिळतं. म्हणजे एका टीमला 5-5 मॅच खेळायच्या आहेत, त्यामुळे या 5 मॅचेस मध्ये देखील मजा येणार आहे. परंतु एक महत्वाची या ठिकाणी सूचना सुद्धा आहे. जर 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी जर पाहिलं तर पॉइंट सेम झाले तर तिकडे ऍव्हरेज पाहिला जाणार नाहीये. तिकडे मात्र एक 2 ओव्हरची मॅच खेळली जाणार आहे त्या क्रमांकासाठी. याची नोंद सगळ्या टीमने घ्यायची आहे. सेमीफायनलला येणाऱ्या 4थ्या संघासाठी जर का त्या ठिकाणी इक्वल पॉइंट झाले तर तिकडे ऍव्हरेज पाहिला जाणार नाहीये. त्यासाठीची क्वालिफाय मॅच खेळली जाईल. म्हणजेच नेट रन रेटला महत्व दिलं जाणार नाहीये 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी.
आतापर्यंत 2-2 सामने दोन्ही संघांनी खेळलेत. ठाणे संघानं पहिला सामना जिंकला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाले. मात्र रायगड संघ अप्रतिम कामगिरी करतोय. पहिले दोन्ही सामने जिंकलेले आहेत रायगड संघानं. प्रवीण 11 रायगड त्यांच्या विरुद्ध ट्रायडेंट ठाणे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. बॅटिंग साइडचा रिव्ह्यू. मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वेध लागले सगळ्यांना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे. ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सावर्ड्याला एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. रामेश्वर प्रतिष्ठानची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुणे विभागात देखील मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे मोठं क्रिकेट येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज देखील जर पाहिलं तर अशी एक स्पर्धा पाहतोय, त्यामध्ये 2 विविध गट खेळत आहेत आणि ज्याच्यामध्ये देखील जर पाहिलं तर तब्बल ग्रामीण गटातील 32 संघ आपल्याला पाहायला मिळाले. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे 6 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याचा पुरस्कार 10 लाख आणि 5 लाख आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. थोडासा वेळ जरूर घेता येत पंच. बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागतात पंचांना. टेक्नॉलॉजी जरी असली तरी देखील काही निर्णय हे फार कठीण देखील असतात पंचांसाठी देखील. आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळालाय. गोलंदाजी देखील चांगली झाली आहे. फलंदाजांनी देखील काही चांगले फटके मारलेत. 2 भव्य षटकार सूरज केणीच्या बॅट मधून. 1 षटकार आणि 1 चौकार शाहिदनं ठोकलाय. ऋतिकनं जरूर निराश केलं. शून्यावर तो बाद झाला. धीरजनं त्याची विकेट मिळवली पहिल्याच ओव्हरमध्ये. स्वर्गीय महेंद्रदादा चषक सगळ्यांची उत्कंठा, सगळ्यांची या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या जर पाहिलं तर ठाणे विरुद्ध रायगड असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर एक महत्वाचा सामना सध्या सुरू आहे. 7-7 ओव्हरच्या मॅचेस आणि काय चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. आज देखील सगळ्या मॅचेस ज्या झाल्या त्याच्यामध्ये चुरस प्रचंड पाहायला मिळाली होती. सौराष्ट्र संघाचे दोन्ही सामने अप्रतिम रंगलेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये 100 धावा चेस करायच्या होत्या. 101 चं टार्गेट होतं, ते त्यांनी चेस केलं. दुसऱ्या मॅच मध्ये 94 धावांचं टार्गेट आणि ते देखील चेस करतायत असं एक वेळ वाटत होतं, परंतु अखेर 2 धावांनी पराभूत झाले. नो बॉल. हा बॉल नो आहे. वादग्रस्त शैली या ठिकाणी आढळलेली आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 3 धावांची पेनल्टी गोलंदाज स्पर्धेपुरता बाद असेल, याची नोंद आपण घ्यायची आहे.
सुप्रीमो ट्रॉफी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला भारतीय टेनिस क्रिकेट मधील ज्या स्पर्धेने टेनिस क्रिकेटच्या कक्षा रुंदावल्या अशी मानांकित स्पर्धांपैकी एक सुप्रीमो सीझन 11 11व पर्व 9 ते 13 एप्रिल 2025 ला पार पडताना पाहायला मिळणार आहे. संजय पोतने साहेब कलिना विधानसभाचे आमदार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शिवसेना आमदार श्री ॲडव्होकेट अनिल परब साहेबांची ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला 9 ते 13 एप्रिल या रोजी आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. 11व पर्व सुप्रीमो ट्रॉफीचं यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक ही स्पर्धा सुद्धा गेली कित्येक वर्ष सावर्डे म्हणजे क्रिकेट एक समीकरण बदललंय. 5 मार्च ते 9 मार्च रोजी 5 लाख आणि 2.5 लाख रुपये पुरस्कार असणारी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि याही स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण 70 स्पोर्ट्सवर पाहू शकता. त्याचबरोबर जर पाहिलं तर भारतीय टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या स्पर्धांपैकी अग्रमानांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे देखील पाहिलं जातं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपल्या भेटीला 21व पर्व येत आहे. दिनांक 18 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 48 ग्रामीण संघ खेळवले जाणार आहे 18 ते 21 फेब्रुवारी पर्यंत. तर त्याचबरोबर 22 ते 24 दरम्यान कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड या गटातील 12 संघ खेळवले जाणार तर त्याचबरोबरीने 40+ ग्रामीणचे 12 संघ खेळवले जाणार आहेत. मंगळवार दिनांक 25/2/2025 ते शुक्रवार दिनांक 28/2/2025 पर्यंत शहरी संघ असतील. ओपन लीग मॅचेस 16 संघ हा एक वेगळा फॉर्मॅट पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. शहरी संघ आतापर्यंत 24 संघ असायचे, आता 16 संघ आहेत. परंतु या 16 संघांमध्ये या ठिकाणी खेळवल्या जाणार आहेत त्या लीग मॅचेस. हे एक वैशिष्ट्य या वर्षीचं पाहायला मिळणार आहे आणि हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा. त्याचबरोबरीने हनन प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला आखाती देशांमध्ये पाहायला मिळणार आहे. या दोहा कतार या ठिकाणी 18 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान ही स्पर्धा असणार आहे. आमंत्रित संघांसाठी मात्र ही स्पर्धा असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आणि ही स्पर्धा देखील आपल्याला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. त्याचबरोबर जर पाहिलं तर याच मैदानात पुन्हा एकदा मोठा रणसंग्राम रंगताना पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटचा माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक ही भव्य दिव्य स्पर्धा एकंदरीत 33 मोटरसायकल, बाईक आणि एक 4 व्हीलर कार ज्या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर ती स्पर्धा देवीजी पाटील साहेब आणि सुजित शेठ तात्या शेठ पाटील यांचं मुख्य आयोजन असणारी स्पर्धा याची उत्कंठा सगळ्यांना आहे. याच श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण मानकोलीमध्ये होणार आहे. 70 स्पोर्ट्सवर याही स्पर्धेचा आपण आस्वाद घेऊ शकता. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मितभाव पुरस्कृत बाजारपेठ मित्र मंडळाची स्पर्धा आपल्याला डे नाईट पद्धतीचं हे क्रिकेट पाहायला मिळणार आहे. 5 लाखाचा पहिला पुरस्कार तर 2.5 लाखाचा दुसरा पुरस्कार रामेश्वर प्रतिष्ठान चषक ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे आणि ही स्पर्धा देखील आपण आवर्जून आनंद घ्या कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ही मानाची मितभाव गावची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा देखील आपल्याला आनंद मिळणार आहे 70 स्पोर्ट्स या चॅनेलवर. त्याचबरोबरने गुजरात राज्यामध्ये एक मोठी स्पर्धा गुजरात टेनिस क्रिकेट लीग ही आपल्या भेटीला येणार आहे. विजेत्याला 12 लाख, उपविजेत्याला 6 लाख, मालिकावीर म्हणून मोटरसायकल, विविध पारितोषिक असणार आहे आणि आमंत्रित 8 टीम्सला या ठिकाणी सहभागी केलं जाणार आहे. याही स्पर्धेचे सर्वांना वेध लागलेले असणार आहे. बंटी पटेल ब्रँड अँबॅसेडरच्या रूपमध्ये पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये गुजरात टेनिस क्रिकेट लीग 70 स्पोर्ट्सवर. हॅलो, धन्यवाद कॉम्बॉक्स. या ठिकाणी आपण सत्कार आणि सन्मान घेत आहोत. जून अंदुरकी टेंबिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी साहेबांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतील. अर्थातच या ठिकाणी गौरव हरेश माळी मानकोली यांना विनंती करतोय की आपण दत्ता शिकारी साहेबांना सन्मानित करायचं आहे. जून अंदुरकी टेंबिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत.
तदनंतर स्वर्गीय महेंद्र पाटील साहेबांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत पार्थ महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की यापुढील स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. शिवसेना शाखा प्रमुख जून अंदुरकी संजय वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्र दादांचे सुपुत्र आहेत पार्थ महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संजय वारगडे शाखा प्रमुख जून अंदुरकी यांचा सन्मान करतोय. मित्रांनो सांगावंसं वाटतंय सर एक महत्वाची सूचना आहे, फक्त त्याची अनाउन्समेंट करतोय. तर या ठिकाणी एक अपील केली गेली होती बॅटिंग टीम कडून, ठाणे टीम कडून गोलंदाजी विषयी, परंतु ठाणे टीमच्या कॅप्टनने आणि ठाणे टीमने टीम मॅनेजमेंटने आपण केलेली अपील या ठिकाणी दोन्ही संघांचे दोन्ही जिल्ह्यांचे संबंध पाहता आपण केलेली जी अपील आहे ती मागे घेतलेली आहे आणि त्याच्या कारणाने हा वाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. पहा दोन्ही संघांचे अगदी मित्रत्वाचे संबंध आहेत आणि त्या कारणाने मात्र या ठिकाणी मात्र हा निर्णय प्रतिस्पर्धी टीमने देखील घेतलाय. धन्यवाद सर. या ठिकाणी गौरव हरेश माळी यांना विनंती करतोय की सचिन पाटील युवा सेना विभाग अधिकारी जून अंदुरकी यांना आपण सन्मानित करायचं आहे. आज जून अंदुरकी गावाच्या बद्दल बोलायचं झालं तर यानंतर आम्ही बोलणारच आहोत. वी मध्ये अतिशय सुंदर ऑफ ड्राईव्ह, ओ मिसफील्ड आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना येतोय चौकार. चेक सचिन पाटील यांचा सन्मान होते आणि आज जून अंदुरकी संघाने ओवली येथे झालेल्या सरपंच उपसरपंच चषकामध्ये जेपी जयेश पटलेने आयोजित केलेला जो चषक होता त्याच्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये जून अंदुरकी संघाचा आकाश पाटील याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले, मात्र तो संघ 5 धावांनी फायनल मध्ये पराभूत झाला. सामना होता मानकोली वर्सेस जून अंदुरकी. यावेळेला बॅटच्या आतली कडा लागली, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेग कडून खेळाडू येईल तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली. चौथं षटक प्रगती पथावर आहे. ठाणे संघ प्रथम बॅटिंग करत आहे. हो मजा येईल या मॅच मध्ये, कारण पहिलाच डाव आहे, दुसरा डाव ज्या वेळेला सुरू होईल ना प्रचंड संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण या दोन्ही संघांमधील ज्या ज्या वेळेला मॅचेस झाल्यात ना मॅच पाहायला एक वेगळी मजा येते, कारण प्रत्येकाला जिंकायचं असतं, प्रतिष्ठेचा विषय देखील पाहायला मिळत असतो आपल्याला. आणि इकडे जर पाहिलं तर 41 धावा म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. नयनचा हा स्लोवर बॉल कटर होता, चांगलाच फिरवला आणि बॅट्समनला बीट करून बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. येतो डॉट बॉल आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 बाद 41. चेक या ठिकाणी सुरेगावचे नामांकित उद्योगपती तसेच गोरगरिबांना नेहमीच मदतीचा हात देणारे अर्थातच कमलाकर पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक एक चुकीची दुरुस्ती कमलाकर वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच शिवराम मामा आपलंही मनापासून हार्दिक स्वागत मानकोली. मी दीना पाटील साहेबांना विनंती करतोय की लगेच आपण या ठिकाणी कमलाकर वजे साहेबांना सन्मानित करायचं आपल्या शुभ हस्ते. सुरईचे नामांकित उद्योगपती नयन भगतचा स्पेल समाप्त झालाय. 2 ओव्हर्स मध्ये 19 धावा खर्च केल्या, विकेट मिळाली नाही आणि आता प्रसन्न पाटील आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. अजय घरात कंटिन्यू कॉमेंट्री चालू राहील. चांगला वेग होता या बॉल मध्ये, परंतु दिशा खराब आहे. वाईटचा इशारा करतायत पंच. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. विकेट्स हातात आहेत. एकच गडी बाद झालाय, त्याचा कुठेतरी फायदा या शेवटच्या 3 षटकांमध्ये फलंदाज घेऊ शकतात. शाहिद सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. 19 धावा त्याने बनवल्यात. 11 चेंडूंचा सामना केलाय. 12 बॉल्स मध्ये 20 धावांवर खेळतोय सूरज केणे. एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. यावेळेला ऑन द राईज बॉल हवेत आहे. मिड ऑफ द फिल्डर पाठीमागे जातोय, जज करतोय आणि जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात या दोघांनी केली होती, सूरज केणे आणि त्याचबरोबर शाहिद. चांगली पार्टनरशिप देखील बनली, परंतु इकडे कुठेतरी पार्टनरशिपला ब्रेक करताना पाहायला मिळाले. प्रसन्न थोडेसे शफल पहिलेच झाले होते आणि या बॉलला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु जी लांबी गाठायला पाहिजे होती चेंडूने ती लांबी काही या ठिकाणी गाठली नाही आणि त्या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. आणि दुसरा धक्का मात्र या ठिकाणी ठाणे टीमला बसणार आहे. पहा ठाणे विरुद्ध रायगड एक जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. प्रवीण 11 आपल्याला
संघ पाहायला मिळतोय एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ट्रायडंट ठाणे. आजचा हा 5वा सामना आहे ठाणे विरुद्ध रायगड. याच्यानंतर आजची शेवटची मॅच आपल्या समोर असेल मुंबई विरुद्ध सौराष्ट्र. दुसरा धक्का बसलाय 42 या धावसंख्येवर शाहिद शेखच्या रूपात, आणि आता नवीन बॅटर दिनू कांबळे जो मागच्या मॅच मध्ये अक्षरशः चमकला होता, बरसला होता. 31 धावांची धुआधार खेळी त्याने केली होती आणि प्रितेश पाटील सोबत 56 धावांची पार्टनरशिप 5व्या विकेटसाठी केली होती. हो, या टेनिस बॉल क्रिकेटला जर पाहिलं तर मुंबईतून सुरुवात झाली आणि गेल्या काही वर्षात ठाणे आणि रायगड या परिसरामध्ये देखील ते केंद्रित झालं आणि चांगल्या पद्धतीने या परिसरातील क्रिकेटचा विकास देखील होऊ लागलेला आहे. आणि त्याच दोन संघांमधील मॅच लाजवाब पुल शॉट हा त्याचा ट्रेडमार्क आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिल्या मॅच मध्ये देखील आज त्याने असा फटका मारला होता आणि त्याच्यावर षटकार मिळाला होता. आता देखील षटकार. वा, पुलचा फटका दिनूच्या बॅट मधून पाहिला एक वेगळीच मजा पाहायला मिळते, कारण टायमिंग खूप चांगलं करतात आणि ज्या पद्धतीने हा पूल खेळलाय एक सौंदर्य, आणि त्याचबरोबर खूप लांबवर पाठवलाय हा षटकार. दिनूची सुरुवात धमाकेदार. परफेक्ट पुल शॉट. शॉट ऑफ लेन बॉल होता. बॅकफुटला वजन ट्रान्सफर करत असताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय दिनू कांबळे. धावसंख्या जाऊन पोहोचले 48 वर. प्रसन्न पुन्हा एकदा राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडलाच खेळायचं होतं, परंतु हा बॉल तेवढा शॉर्ट नव्हता. थोडासा पुढे टाकला, बीट केलं बॅटरला. ऑप्टमच्या बराचसा बाहेर टाकला. यावेळेला दिनूने थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॅटच्या थोडासा खालून बॉल जातोय, थोडीशी उंची कमी राहिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रयत्न जरूर होता की तसाच फटका एखादा खेळला जावा, परंतु शक्य नाही झालंय. आणि इकडे कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय प्रसन्न यांचा. मोठे फटके देखील येत आहेत आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. आतापर्यंत या डावामध्ये तेच घडलंय. लेट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. इस्टनच्या पाठीमागे आपण बघतोय एक शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात करण्यात आलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उभा आहे. पुल शॉट साठी तो फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. डीप मिड विकेटला देखील एक खेळाडू आहे. लॉंग ऑन आहे. ऑफ साइडला बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर पॉइंटला फिल्डर. हाही बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जास्त पाय चालले नाहीत या वेळेला. हो, आणि बॉलमधील गती देखील काढून घेतली होती. कमी गतीने टाकला, बॉलला थोडंसं वळवला आणि जसं तुम्ही म्हटलात जिथे आहे त्याच पोझिशनमधून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे यशस्वी नाही झाले. आणखीन एक चांगला बॉल, जरी मोठा फटका आला, कमबॅक केले प्रसन्न यांनी. एक शॉर्ट बॉल टाकला, त्याच्यावर षटकार आला आणि त्याच्यातून लगेचच धडे घेत असताना गोलंदाज लेंथ मध्ये आता बदल पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आलेत. खोलवर टप्प्याचा बॉल हा मात्र जास्त बाहेर आहे. वाईटचा इशारा पंच करतायत. अवांतर धाव मिळेल ठाणे संघाला. धावसंख्या 49 या आकड्यावर जाऊन पोहोचले. या षटकानंतर देखील 2 षटकांचा खेळ होणार आहे, त्याच्यामुळेच कुठेतरी 25 ते 30 धावा किमान इथून जोडण्याचा प्रयत्न असेल. 80 पर्यंत जर मजल मारली गेली तर निश्चित रूपाने एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. आणि ठाणे संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. अंडर फ्लड लाईट्स खरं तर बॅटिंग करणं थोडंसं कठीण जरूर असतं, पण आज धावा होत आहेत. फार दुरून बॅट फिरवली आहे. अचूक टायमिंग नाहीये, मात्र 1 धाव मिळेल आणि याचबरोबर 50 धावा कंप्लीट होत आहेत ठाणे संघाच्या. 50 अप. यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा ऑप्शनच्या बाहेरच बॉल टाकलाय, परंतु 2 बॉल जे डॉट आले होते त्याचा कुठेतरी दिनूवर सुद्धा दबाव होता. त्यांना देखील या बॉलने थोडंसं बाहेर खेचलं, बॉलला ढकललं, परंतु 1 पेक्षा जास्त तिकडे काही नाहीये. जी लाईन पकडली आहे ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी करायची किंवा दिनूला बाहेर खेचण्याची, ती त्यांची यशस्वी राहिली. इकडे 50 धावा तर झालेल्या आहेत. खूप चांगली योजनाबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. तो मोठा फटका आल्यानंतर फलंदाजापासून चेंडू दूर टाकण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे थोडंसं शांत ठेवलंय दिनू कांबळेला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सूरज. चांगला बॉल आहे. थोडासा वेग कमी केला होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर 5 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या 2 बाद 50. प्रेक्षकांसाठी उद्यापासून फारच चांगली संधी आहे. सुवर्ण संधीच म्हणावी लागेल, कारण आपण रोज लकी ड्रॉ करणार आहोत जो फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. खरं तर आपल्याकडे एक आणखी ड्रॉ आहे जो ज्याच्यासाठी 200 रुपयांचं कूपन आहे आणि त्याच्यातून जी रक्कम जमा होणार आहे ते आपण अनाथ मुलांसाठी देणार आहोत, अनाथाश्रमासाठी देणार आहोत. त्यामध्ये देखील आकर्षक पारितोषिक आहेत. पहिल्या क्रमांकासाठी बाईक आहे. पण उद्यापासून आणखी एक ड्रॉ असणार आहे जो अगदी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्याच्यासाठी कुठलंही शुल्क तुम्हाला आकारण्यात येणार नाहीये आणि 2 अँड्रॉइड फोन आपण देणार आहोत बक्षीस म्हणून.
एक उद्या असेल अँड्रॉइड फोन आणि उद्या परवा देखील एक असणार आहे. रात्री 12 वाजता आपण तो ड्रॉ करणार आहोत. खोलवा टप्प्याचा बॉल होता परंतु जास्त बाहेर आहे, उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर वाईट बॉल. धीरज आलाय गोलंदाजी करण्यासाठी. चंदूजी, धीरजनं प्रभावित केलंय या स्पर्धेमध्ये. या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये खूप धारदार गोलंदाजी केली आहे. हो, मध्यंतरी ते थोडंसं क्रिकेटपासून दूर पाहायला मिळाले. अगदी लहान वयातच गावासाठी धारावीसाठी खेळत असताना फॉर्मात आले आणि आता पुन्हा एकदा ज्या लयमध्ये धीरज आलेत ना, धीरजची सगळ्यांनीच लक्ष त्यांनी देखील वेधून घेतलंय. आयकॉन प्लेअर म्हणून खेळत आहे. इनसाइड एज येथे नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. धाव मिळतील 4. हा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. या धावा वाचवणं खऱ्या अर्थाने गरजेचं देखील होतं, परंतु इकडे धाव येताना पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता. बॅटची कडा घेत बॉल मागे निघाला. बॉल तिकडे नाही हातात भेटला. सीमारेषच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. परंतु प्रेक्षकांसाठी उद्यापासून सुवर्ण संधी आहे. मॅच बघायला या. कोणत्याही प्रकारचं शुल्क नाहीये आणि जर लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर आला, एक अँड्रॉइड मोबाईल घरी घेऊन सुद्धा जा. म्हणजे उद्या आणि परवा मोटरसायकल बाईक तर तुम्हाला मिळणार आहेच, परंतु प्रेक्षकांसाठी अशी एक मात्र या ठिकाणी संधी आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचं शुल्क न देता अँड्रॉइड मोबाईल उद्या आणि परवा दोन्ही दिवस मिळणार आहेत. आणखी एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बॅटची कट लागली. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. तिथे फिल्डर उपस्थित आहे. फ्लिक करायचा होता, थोडासा पुढे सरसावला होता फलंदाज दिनू. एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, मात्र तदनंतर त्याच्या विरोधात जी गोलंदाजी झालेली आहे ती वाखाणण्याजोगी. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 56 या आकड्यावर जाऊन पोहोचलीये. षटक क्रमांक 6चा खेळ सुरू आहे. आतापर्यंत फक्त 2च फलंदाज बाद झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, कारण रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन क्रीजवर दिसतंय. स्ट्राईक रोटेट झालेले आहे आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. व्ही मध्ये ड्राईव्ह करत असताना लॉंगॉनला फील्डर आहे किरण पवार. किरणनं पहिला सामना त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जिंकून दिला होता रायगड संघाला. शेवटच्या ओव्हरमध्ये निर्णायक क्षणाला 2 षटकार त्याने वाचवले होते. धावसंख्या 57. यानंतर आजचा शेवटचा सामना असेल मुंबई विरुद्ध सौराष्ट्र. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. सौराष्ट्र के कॅप्टन और मुंबई के कॅप्टन. टॉस के लिए आपको आना है. यावेळेला हो ऑन साइडला खेचलाय अफलातून शॉट. 6 धावा. षटकार. वाह, दिनू मात्र आता आपले रौद्र रूप धारण करू लागलेले आहेत. पहिल्याच बॉलवर षटकाराने सुरुवात त्यांनी केली आणि जशी संधी मिळते ना तसे मात्र या ठिकाणी मोठमोठे स्ट्रोक देखील खेळताना पाहायला मिळत. पहिले शफल झाले होते, बॉलचा अंदाज घेतला, त्यानंतर बॉलला खेचला आणि समोरच्या दिशेने पाठवला. दिनू खेचला आणि ठेचला. गाव कॉर्नरला येतोय षटकार. हा दुसरा षटकार दिनूच्या बॅट मधून. चांगल्या फॉर्म मध्ये आहे दिनू कांबळे. या आधीच्या मॅच मध्ये देखील धमाकेदार बॅटिंग केली होती. यावेळेला ऑफ साइडला उडवलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. आउटस्टँडिंग हिट. आणखी एक अफलातून षटकार. वा 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 वा, कव्हर पॉइंटच्या दिशेने हा फटका दिनूचा लाजबाब होता. 2 षटकार खेळले खरे त्यांनी. एक लॉंग ऑनला खेळला, एक मिड विकेटला खेळला, परंतु पॉइंटला मारलेल्या या षटकाराचं सौंदर्य काही वेगळंच होतं, कारण हा ऑप्शनच्या बराच बाहेर बॉल होता. तिकडनं उचलला, एका पायावरून मात्र हा स्ट्रोक मात्र पॉइंटच्या दिशेने खेळला आणि बघता 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 सीमारेषा पार गेलाय. वा दिनू वा. सलगचा दुसरा षटकार येतोय दिनू कांबळेच्या बॅट मधून. धावसंख्या 69 वर जाऊन पोहोचले. धावसंख्येने आता गरुडझेप घेतलेली आहे, कारण दिनू कांबळे फार चांगल्या टच मध्ये. बॉल चांगला आहे, खोलत टाकलाय, पायात टाकलाय. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना वाईड ऑफ लॉंग ऑन फील्डर उपस्थित आहे. यावेळेला फक्त एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचले. हे षटक फार महागडे राहिलंय धीरज भोईरचं. 6 षटकांची समाप्ती. धावसंख्या 2 बाद 70. ट्रायडंट ठाणे. ओ यस, या षटकात कमबॅक होताना पाहिलं मिळालं बॅटिंग टीमचं, म्हणजे ट्रायडंट ठाणे टीमचं. आणि 70 धावा होताना पाहिलं मिळत आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे. सुरेशजी राणा यांची टीम एका बाजूला, पनवेल महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक प्रवीणजी. Yes. 6 ओव्हर्स नंतर धावसंख्या 2 बाद 70. 21 धावांवर सूरज खेळणे जो 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता आणि 4थ्या क्रमांकावर दिनू आलेला आहे, परंतु दिनूनं आता सूरजला ओव्हरटेक केलंय. 9 बॉल्स मध्ये 25 धावांवर जाऊन पोहोचलाय दिनू कांबळे. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा वसूल केल्या. दिनू कांबळेनं अप्रतिम फटकेबाजी केली. धीरज भोईरचा खरपूस समाचार घेतलाय आणि आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय हिरामण.
हा देखील एक चांगला गोलंदाज आहे रायगड संघामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल समोर लॉफ्ट करायचा होता, खरं तर थोडीशी बाहेरची कट लागली आहे. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, एकच धाव येथे मिळते. दोन्ही सेट फलंदाज आहेत. खरं तर दिनूने जास्त बॉल घेतलेले नाहीत, सेट व्हायला आल्या आल्या त्याने मोठे फटके खेळायला सुरुवात केली आणि सूरज देखील चांगलाच खेळलाय. 14 बॉल्स मध्ये 21 धावांवर तो खेळतोय. हो, अगदी प्रवीण पाटील साहेबांची टीम एका बाजूला, कारण बरीच वर्ष आम्ही प्रवीण 11 खारघर हा संघ देखील पाहतोय. त्यांनीच पुरस्कृत केलेला एका बाजूला आपल्याला रायगड संघ पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला सुरेश राणा यांचा संघ. लॉक करायचा होता मात्र टायमिंग चुकलाय. धावचीची संधी आहे परंतु फेक केलीच नाहीये गोलंदाजानं. मला असं वाटतं की फेक करायला हरकत नव्हती, कारण डीप मध्ये फिल्डर देखील होता बॅकअप करण्यासाठी आणि तिन्ही एष्टे अगदी समोर दिसत होत्या. एक नवीन नाव दिसतंय हिरामण, कारण ज्यावेळेला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो आपण प्रवेश करता एक नवीन नाव प्रभावित करून घेताना पाहायला मिळतं. तुम्ही काहीतरी केलं असताना म्हणून इकडे आहे, त्यामुळे आज एक मोठी संधी देखील आहे त्यांच्यासाठी. पुढचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. लॉफ्टेड फटका, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर झेपावतोय. ओहो, जबरदस्त कॅच, अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. वा, खूप चांगला झेल तिकडे पाहायला मिळाला. फटका चांगला होता परंतु अक्षय पवार, म्हणजे ही स्पर्धा दोन्ही बंधूंनी, किरण आणि अक्षय यांनी आपल्या फिल्डिंगने सुद्धा गाजवलेली आहे. अक्षय पवार चांगले फिल्डर सुद्धा आहेत आणि दिनू यांनी हा प्रयत्न जर पाहिलं तर थोडासा पुढे असलेला बॉल डबल माइंड झाले, थोडंसं खेळत असताना खेळला खरा, परंतु तिकडे अक्षय चाले आणि अक्षयने सोपी नव्हती ही कॅच. अशा पद्धतीने धावत येऊन एवढा खालचा बॉल उचलणं सोपं नसतं, परंतु खूप चांगल्या पद्धतीने कॅच त्या ठिकाणी पकडली आहे आणि विकेट मात्र येताना पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी, सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. हेलिकॉप्टर उडवला होता परंतु टायमिंग चुकलं होतं आणि हा झेल अतिशय अवघड होता, परंतु अक्षय पवारनं कमालच केली आहे. समोर धावत जात असताना हा लो कॅच त्याने टिपलाय. दिनू कांबळेनं चांगला खेळ सादर केला आणि त्यानंतर मात्र तो माघारी परतलाय. 26 धावांचं योगदान दिलं दिनूनं ठाणे टीमला. हिरामणनं या आधीच्या सामन्यामध्ये देखील पुणे संघाविरुद्ध शेवटचं षटक टाकलं होतं, त्याच्यामध्ये देखील फक्त 7च धावा त्याने खर्च केल्या होत्या. डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे जरूर पाहिलं जातंय. आणि आता नवीन बॅटर पवन केने. यस, हिरामण नाईक जर पाहिलं तर पोदिगावचा एक खेळाडू आहे, युवा टॅलेंटेड खेळाडू, अंडर 19 खेळाडू आहे, परंतु आज पहा परफॉर्मन्सच्या जोरावर रायगडच्या संघात त्यांचा नंबर लागलाय. परंतु स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील, आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील पवन केने या नावाची चर्चा आहे. भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अफाट लोकप्रियता प्राप्त झाली आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आपला खेळ, कारण यावर्षी मग आनंदवाडी असू देत, ग्रामीण धमाका, बिग बॅश असू देत, पवनचा परफॉर्मन्स तर जबरदस्त पाहायला मिळालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या डावामध्ये. पवन केने ऑन स्ट्राईक. हिरामणचा पुढचा बॉल, आखो टप्प्याचा बॉल आहे, यावेळेला मात्र स्लोवर होता, वरची कडा लागली आहे, मिस टाइम पोल शॉट, परंतु वेकेंट एरियामध्ये दुरून येईल अक्षय पवार. या वेळेला मिळत आहेत 2 धावा. फटक्यामध्ये आत्मविश्वास अजिबात नव्हता परंतु सुदैवी ठरलाय पवन केने. बराच काळ चेंडू हवेत राहिला होता, सर्कलच्या आतमध्ये तिकडे मिड ऑन किंवा मिड विकेटला कुठलाही फिल्डर नव्हता, त्याचा फायदा मिळालाय. 2 धावांनी अकाउंट ओपन झालंय पवन केनेचं. संघाची धावसंख्या 74, 3 गड्यांच्या मोबदल्यात. खूप चांगलं हे शेवटचं षटक आतापर्यंत हिरामणकडून. हो, वाईड यॉर्कर आहे, बॅटची कट लागली, बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. जास्त धावा मिळणार नाहीत, फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय पवन केनेला. पवन केने, हिरामण या युवा खेळाडूने तर सर्वांचीच मनं जिंकून घेतलेली आहे. इथपर्यंत येणं, संघात येणं मोठी गोष्ट आहे आणि आज परफॉर्मन्स देखील करताना पाहायला मिळत आहेत. किती खेळाडू लहान वयातच प्रभावित करतात, त्यातील रायगडातील एक नाव आज चर्चेत आलंय, नाव हिरामण. विविधता आहे त्याच्याकडे आणि यॉर्कर देखील तो चांगले टाकू शकतोय, ते दाखवले. हा बघा यॉर्कर, या वेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र ग्राउंडेड फटका. वाईड मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील चांगले विकेट कीपरकडे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय सूरज केणे आणि याच बरोबर डावाची देखील सांगता होते. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या हिरामणनं. कौतुकास्पद गोलंदाजी, एकूण धावसंख्या 76 आणि 77 धावांचं टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये प्रवीण 11 रायगड संघासमोर. सौराष्ट्र टीम के कैप्टन टॉस के लिए आइए प्लीज. टीम सौराष्ट्र. या ठिकाणी युवा सेनेचे शाखा अधिकारी ठाकराचा पाडा अनिकेत ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे या. आपला स्वागत आणि सन्मान दीना पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. अनिकेत ठाकूर साहेब शाखा युवा सेनेचे शाखा अधिकारी आहेत ठाकराचा पाडा, यांचा स्वागत आणि सन्मान करतील
स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 चे प्रणेते तसेच ओमकार युवा सेवा संस्थेचे भिवंडीचे अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समन्वयक दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान। तदनंतर राजेश पाटील साहेब टीम सौराष्ट्र कैप्टन टॉस के लिए आपको आना है। मुंबई टीम के कैप्टन यहाँ पर मौजूद है। टीम सौराष्ट्र के कप्तान आइए टॉस के लिए प्लीज। उमर खान, कालवार गावचे माजी सरपंच आदरणीय संदेश म्हात्रे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम। लाईटी चालू ठेवा। पिचिंग टाकता आणि फोनला टाकलाय शॉट। संदेश म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। कालवारचे माजी उपसरपंच राहिलेले आहेत, युवा नेतृत्व आहे कालवार गावचा आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करूया। टेल्स हा कॉल केलेला आहे अँड हेड टेल्स इट इज। थैंक यू, धन्यवाद संदेश जी। टॉस यहाँ पर आपने जीता है। टीम बढ़िया खेली है पिछले मुकाबले में। उससे पिछला जो मुकाबला आपने रन चेस किए थे उसके बाद आखिरी गेंद पर आपकी टीम हारी थी। इस मुकाबले में टॉस जीतकर डिसीजन क्या होगा? हम लोग पहले फील्डिंग करना है। पिछला मुकाबला जब चेस करने टीम उतरी थी तो आखिरी गेंद पर आपकी टीम हारी। क्या दिक्कत हो रही है गेंदबाजी में? आपके गेंदबाज थोड़े से ज्यादा रन यहाँ पर खर्च कर रहे हैं, ऐसा आपको लग रहा है? नहीं, ऐसा कुछ नहीं है। थोड़ा ट्रैवलिंग करके आए थे, अभी कोई दिक्कत नहीं है। पता चल गया ग्राउंड का और पिच का कैसा है, तो इस मैच में अच्छा करेंगे हम लोग। अच्छा गेम यहाँ पर नजर आएगा और अच्छा मैच हमें देखने मिलेगा। जी जरूर। बेस्ट ऑफ लक। उमर, अगर आपने टॉस जीता होता, टीम के कप्तान हो आप मुंबई के, टॉस जीता तो आप क्या करते? उन्होंने गेंदबाजी चुनी है, हम लोग भी फील्डिंग करते थे। आपको क्या लगता है क्या टारगेट होना चाहिए, क्या टारगेट सेट करना चाहिए जो पार स्कोर हो सकता है इस मुकाबले में? कम से कम 70 एटलीस्ट क्रॉस होने चाहिए, क्योंकि अभी ड्यू फैक्टर रहेगा। मतलब ऑस भी इतना बॉल इतना जल्दी ट्रैवल नहीं करेगा, क्योंकि लास्ट मैच में भी अभी जो थाने की मैच चालू है तो उसमें इतना रन नहीं हुआ, तो वही हिसाब से ये मैच पे भी डिपेंड करता है कि चेस हो रहा नहीं। तो अगर हम लोग 70 क्रॉस करा तो मैच अच्छा होएगा। बेस्ट ऑफ लक इसके लिए आपको। 70 धावांच्या वर जर आम्ही केल्या तर हा सामना चांगला होईल असं उमर सांगतो इथे। या मॅच मध्ये टॉस झालेला आहे आणि टॉस सौराष्ट्र टीमने जिंकलाय। टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय टीम सौराष्ट्रने घेतलाय। जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ठाणे विरुद्ध रायगड या सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून। एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत। भव्य दिव्य असं आयोजन स्वर्गीय महेंद्रदादा चषकामध्ये आपण पाहतोय। दीना पाटील साहेब, समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तथा अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी माणकोली भिवंडी सजलेली आहे या क्रिकेटच्या रंगामध्ये। या दोन विविध फॉर्मॅट, एका बाजूला जर पाहिलं तर ग्रामीण गट 32 संघांचा, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कालपासून थराराला सुरुवात झाली आहे। विभागीय
विभागीय गट म्हणजेच ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, पुणे आणि सौराष्ट्र हा एक वेगळा गट पाहायला मिळाला. ठाणे विरुद्ध रायगड ही मॅच सुरू जरूर आहे, परंतु याच स्पर्धेचा एक तो भाग आहे आणि ते स्पर्धा परवा संध्याकाळच्या सत्रात जो जिंकेल त्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. या वेगळ्या फॉर्मॅट मध्ये एवढं मोठं प्राइज ही पहिलीच वेळ आहे. रायगड ठाण्यात झाल्या जरूर, परंतु 7 ओव्हरच्या ही सुद्धा पहिलीच ओव्हर आहे, पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे असणार आहे. आणि आता मॅच पहिल्या डावात पाहायला मिळाली, जिकडे धावा झाल्या 76. 7 षटकांमध्ये 77 करायच्या तुम्हाला. 7 षटकांमध्ये 11ची सरासरी गाठावी लागणार आहे. 70 स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत जरूर आहे, परंतु 77 धावा देखील करायच्यात या महत्वाच्या मॅच मध्ये. हो, 77 धावा बनवायच्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी नवीन आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. 7-7 षटकांचे सामने, जिल्हानिहाय क्रिकेट आणि त्याच्यामध्ये ठाणे विरुद्ध रायगड मॅच असल्यावर मग क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी असते. खरं तर ऑनलाईन भरपूर मोठ्या संख्येनं प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि मैदानामध्ये देखील मैदानाच्या आजूबाजूला भरपूर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे दिना पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2025 मध्ये. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. हा तिसरा सामना आहे. दोघांनी 2-2 सामने खेळलेत. रायगड संघ एकही सामना पराभूत झालेला नाहीये, परंतु आता टार्गेट मोठं आहे. 77 धावा बनवायच्या आहेत. ठाणे संघानं सुरुवात दमदार केली होती, पहिला सामना जिंकला होता. अगदी एकतर्फी सामन्यात पालघर संघाला पराभूत केलं होतं. पण आज दुपारी जो सामना ते खेळले होते त्याच्यामध्ये बॅटिंग अफलातून झाली होती, गोलंदाजीमध्ये भरपूर चुका पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यामुळेच तो सामना त्यांना गमवावा लागला होता. 100 धावा बनवून देखील. विवेक शिलार पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत किरण पवार आणि उस्मान पटेल. 2 धडाकेबाज सलामीवीर रायगड संघाकडून. किरण पवार ऑन स्ट्राइक. हियर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स आणि पहिल्याच बॉलवर सुंदर फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल काढलाय. बॉल सीमारेषा पार. किरण पवारच्या बॅटमधून चौकार. वा, सुरुवात मात्र जबरदस्त होताना पाहिलं मिळते. जशाच तसं प्रत्युत्तर. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मी सुद्धा माझ्या अंगावर रायगडाची टी शर्ट घातलेली आहे. मलाही प्रयत्न करावे लागणार आहेत. विवेक चांगले बॉलर आहेत, परंतु पहिल्या बॉलवर मात्र किरण सरस झालेले आहेत. बॉल चांगला होता, बॉल खराब नव्हता, परंतु फटका अप्रतिम आहे. चांगला उंच बॅकलिपचा वापर केलाय. ऑन द राईस ड्राईव्ह करत असताना पाहू शकाल अगदी इष्टांच्या रोखाने येणारा बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. मिडॉनला थेट फिल्डरच्या हातात जाईल. डॉट बॉल. मजा येईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीमचे स्टारकास्ट जबरदस्त आहेत, तारे सितारे आहेत. सध्याच्या घडीचे बेस्ट प्लेयर जे आहेत दोन्ही जिल्ह्यांमधील ते देखील खेळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. प्रवीण 11 खारघर रायगड पाहायला मिळते एका बाजूला, ट्रायडंट आपल्याला पाहायला मिळते ठाणे विरुद्ध रायगड. अशी एक महत्वाची मॅच. थोडासा बॅक ऑफ लाईन बॉल होता, पुल केलाय. फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे पवन केणीच्या रूपात. एकच धाव येथे मिळताना दिसते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. या दोन्ही सलामीवीरांकडून भरपूर अपेक्षा आहेत रायगड संघाला, कारण दोघांकडे चांगला अनुभव. विशेषतः उस्मान पटेल तर एक दिग्गज खेळाडू आहे. किरण पवार देखील मागच्या 3-4 वर्षांमध्ये भरपूर गाजलेला आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. हो, अगदी त्याच्यामुळेच प्रेक्षकांची गर्दी देखील युट्यूबला होते, मैदानात होते. ज्यावेळेला उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये येतात आणि उगाच कुणाचं नाव बनत नाही, त्याच्या मागे त्या खेळाडूची मेहनत असते. दिवस रात्री या खेळासाठी त्यांनी दिलेलं असतं. कित्येक ट्रॉफ्या जिंकल्या असतात, त्यावेळेला कुणाचं नाव होतं. सध्या उस्मान आहेत. ओह, व्हॉट अ शॉट. स्विच हिटचा अद्भुत फटका उस्मान पटेलच्या बॅटमधून कामामध्ये प्रभावित केलंय विवेकनं. हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत आणि या मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण या दोन्ही टीमला हार मंजूर नसते. कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आणि एका मोठ्या मंचावर ही मॅच लागली आहे म्हटल्यानंतर मजा आहे. षटकातील शेवटचा बॉल. लोफुल टॉस ऑन साइडला तडकावलाय. क्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर टीम मध्ये फिल्डर उपस्थित. फक्त एक धाव मिळेल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या बिनबाद 12. प्रवीण 11 रायगड. याच दरम्यान तालुका अध्यक्ष पंकज अनंत घरत यांचे इथे आगमन झालेलं आहे. युवा सेना तालुका युवा अधिकारी भिवंडी, माजी उपसरपंच पिंपळास, युवा नेतृत्व आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि तो वाढदिवस आपण थोड्याच वेळात थाटात या क्रीडा नगरीमध्ये साजरा करणार आहोत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होतोय. वाढदिवस आज पंकज अनंत घरत यांचा आहे आणि त्यांचं दिना पाटील साहेब यांच्या वतीने या क्रीडा नगरीमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात हे दुसरं षटक संपल्यानंतर केक कटिंग
सेरेमनी तिथे होईल. सुरुवात चांगली केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. चौकार किरण पवारच्या बॅटमधून तर षटकार उस्मान पटेलच्या बॅटमधून आलेला आहे आणि तो स्विचिटचा फटका या स्पर्धेतील सर्वोत्तम फटक्यांपैकी एक पाहायला मिळाला. उस्मान पटेल अफाट लोकप्रियता या टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला दिली गेली, जे काही मोजके खेळाडू आहेत भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये अफाट लोकप्रियता मिळाली, ज्यांना पाहण्यासाठी उड्या पडल्या, ज्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली, त्याच्यापैकी एक नाव मात्र उस्मान पटेल आहे. आणि आज त्यांनी एक वेगळ्याच पद्धतीची सुरुवात केली आहे. त्यांना रोखण्यासाठी मात्र सुलतान यांना आमंत्रित करण्यात आले, कारण सुलतानची कल्पकता, सुलतानचा स्विंग या बाबी मात्र कुठेतरी या दोन्ही जबरदस्त बॅटरला थांबवतील का हे या ओव्हरमध्ये पाहायला आवडेल. किंबहुना हा संघर्ष चांगला देखील पाहायला मिळणार आहे. एका बाजूला किरण पवार, एका बाजूला उस्मान पटेल आहेत आणि एका बाजूला जर पाहिलं तर सुलतान यांची कल्पकता. पाहूया या ओव्हरमध्ये काय होईल. तोडीस तोड खेळाडू दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 बॉल्स मध्ये 65 धावांची आवश्यकता. सुलतानचा पहिला बॉल लोकल टॉस ड्राईव्ह केलाय, मात्र कव्हर मध्ये फिल्डर आहे, फिल्डरला बीट करू शकला नाहीये फलंदाज उस्मान पटेल. डॉट बॉल न सुरुवात करतोय आपल्या षटकाला उस्मान पटेल, सॉरी सुलतान खान. वैविध्यता त्यांच्याकडे चांगली असते, परंतु इकडे जरी सुरुवात फुल टॉस होता परंतु तो क्षेत्ररक्षकांच्या दिशेने गेला होता. पुढचा बॉल आणखी एक खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. वाईड ऑफ डीप मिड विकेट पवन आहे तेथे, त्याच्यामुळे जास्त रिस्क फलंदाज घेणार नाहीत दुसऱ्या धावेसाठी, कारण त्यांना देखील माहिती आहे की पवन आउटफील्डचा अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचे थ्रो अप्रतिम असतात. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 13. दुसरं षटक प्रगती पथावर. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी झाली आहे. 11च्या सरासरीनं डावाच्या सुरुवातीलाच त्यांना धावा बनवायच्या होत्या. सरासरी चांगली सुरू झालेली आहे. ओ फटका फसलाय, हवेत आहे बॉल. विकेट किपरचा पुरेपूर प्रयत्न होता, मात्र बॉल थोडासा पुढे पडलाय. शाहिद पोहोचू शकला नाहीये. सुलतान यासाठी ओळखले जातात. वैविध्यता त्यांच्याकडे खूप चांगली आहे. ऑफस्टंपच्या थोडासा जास्त बाहेरून चेंडू थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता. नियंत्रण नव्हतं फटक्यावर किरण यांचं. भाग्यशाली राहिले, शाहिद त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीयेत, परंतु सुलतानने आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे. जरी पहिल्या ओव्हरमध्ये काही धावा आल्या, इकडे जर पाहिलं तर त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पूर्णपणे सुलतान सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हे फक्त बॅटरचं नाहीये, क्रिकेट हे बॉलरचं सुद्धा आहे. आणि मग खेळपट्ट्या मातीच्या असू देत, सिमेंटच्या असू देत, गवताच्या असू देत किंवा पेवर ब्लॉकच्या असू देत, गोलंदाज सुद्धा अधिराज्य गाजू शकतात. आणि इकडे सुलतान आपले काही ठेवणीचे चेंडू, वेगवेगळे चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगली सुरुवात केली आहे सुलताननं. यावेळेला मात्र कमजोर बॉल, फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलाय. बॉल सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. हो, फुलटॉस म्हणजे हे तर बॅटरला आमंत्रणच होतं. आणि इकडे जर बॅटर किरण सारखा असेल तर त्याचा लाभ का नाही घेणार, कारण सातत्याने सलामी करतायत. पॉवर प्लेची बॅटिंग कशी करायची, पॉवरफुल बॅटिंग कशी करायची त्यांना बरोबर माहिती आहे. या चौकारानेची धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. कमजोर बॉल होता, त्याचा पुरा लाभ घेतलेला आहे फलंदाजाने. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा मोठा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून. 2 खेळाडू पाठलाग करतायत. तिसरा देखील फिल्डर आलाय, मात्र कोणालाच संधी मिळणार नाहीये. बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. चौकार येताना पाहायला मिळतात. पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव. आणि त्यानंतर जर पाहिलं तर किरणही आपलं रौद्र रूप धारण करू लागलेले आहेत. पॉवर प्लेचे मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळू लागलेले आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळालेले आहेत. आणि ही मॅच आम्ही सोडणार नाहीये हे या ठिकाणी सांगतायत किरण पवार. सुरक्षित फटके मारले जात आहेत गोलंदाजाच्या डोक्यावरून. पॉवर प्ले चालू आहे. मिड ऑफ मिड ऑन सर्कल मध्ये आहेत आणि त्याचा पूर्ण फायदा घेत असताना येथे फलंदाज किरण पवार. बॅक टू बॅक 2 चौकार. पहिले 3 चेंडू चांगले होते सुलतानचे, मात्र त्यानंतर एक फुल टॉस बॉल टाकला आणि तदनंतर मात्र फलंदाजाने आक्रमणाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. किरण पवार चांगला खेळताना दिसतोय. 3 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. 13 धावांचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या बिनबाद 21. टार्गेट आहे 77 धावांचं रायगड संघासमोर या मॅच मध्ये. लोकल टॉस होता. ऑन साइडला हलक्या हाताने टर्न केलाय. डीप मिड विकेटला पवन आहे तेथे. 1 धाव मिळेल आणि याचबरोबर सुलतान खानचं पहिलं षटक समाप्त. 10 धावा खर्च केल्या सुलताननं आपल्या षटकामध्ये. पॉवर प्ले संपलाय. धावसंख्या बिनबाद 22. चला तर आता एक वाढदिवस इथे साजरा करणार आहोत. तालुकाध्यक्ष पंकज अनंत घरत, युवा सेना तालुका युवा अधिकारी भिवंडी आणि माजी उपसरपंच पिंपळास, युवा उपसरपंच पिंपळास गावला लाभले. मन मिळावं असं व्यक्तिमत्व मी पंकज घरत साहेब आपल्याला विनंती करतो. आपला वाढदिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे साजरा करणार आहोत. पंकजी घरत साहेब यांचा वाढदिवस आमच्या मुख्य व्यासपीठावर साजरा होतोय. दीना पाटील साहेब यांच्या एका भव्य दिव्य शो मध्ये
वाढदिवसाच्या आपल्याला लक्ष शुभेच्छा. आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. आपणास पंकजजी वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी, आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्य देव. उपसरपंच पत्र तुम्ही भूषवलेलंच आहे आणि भविष्य काळामध्ये नक्कीच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी, राजकीय आयुष्यासाठी या वाढदिवसाच्या प्रसंगी खूप साऱ्या शुभेच्छा दीना पाटील साहेब यांच्या ओमकार युवा सेवा संस्थेच्या वतीने. यस डीजे पॅरी. राहिलात आणि ही गळाभेट नेहमीच लक्षामध्ये राहील. आणि विशेष म्हणजे तुम्हाला भावी वाटचालीसाठी दीना पाटील साहेब यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचं आपण काम करताय आणि विशेष म्हणजे तुम्ही युवा उपसरपंच देखील राहिलेला आहात पिंपळास गावचे. आपल्याला पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दीना पाटील साहेब आणि त्यांच्या ओमकार युवा सेवा संस्थेच्या वतीने देखील. जाऊया आता परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी अमित मोरिया, राहुल झा, पिंटू झाट, अजय सिंग, रोशन यादव आणि रोहित राय हे उल्हासनगर वरून आलेले आहेत. पंकज घरत यांना शुभेच्छा देण्याकरिता. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. शाहिद शेखच्या जागेवर कौशल पाटील इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे ठाणे संघाकडून. पंकज घरत साहेबांचा वाढदिवस व्यासपीठावर थाटामाटात साजरा केला जात आहे. त्यांना संकेश केणी यांच्याकडून देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक चांगली मॅच आपण पाहतोय अजयजी. हळूहळू ही मॅच बनू लागलेली आहे आणि जसजशी मॅच पुढे जाईल मजा येईल या मॅच मध्ये, कारण सातत्याने या मॅचची चर्चा असते आणि आता या स्पर्धेची चर्चा झाली स्वर्गीय महेंद्रदादा चषकाची दीना पाटील साहेबांची. 22 झालेले आहेत, 55 बनवायचे आहेत. 11ची सरासरी गाठायची होती. 11ची सरासरी सुरू ठेवली फलंदाजांनी आणि अजूनही 11ची सरासरी गाठायचे उर्वरित 5 ओव्हर्स मध्ये. मात्र विकेट गेलेली नाही पॉवर प्ले मध्ये. हा एक प्लस पॉइंट असेल. ओमकार तारमळे चांगला गोलंदाज आहे. लांब लचक असं त्याचं बॉलिंग रनअप आहे. चांगला वेग तो धारण करू शकतोय. समोर आहे किरण पवार. हो काय भन्नाट वेग होता. बॉल हवेत आणि झेललाय स्वतः गोलंदाजानं. हॉट अँड बोल्ड फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का किरण पवारच्या रूपात. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आला होता. ओमकारला आणलं गेलं आणि पहिलाच बॉल हार्ड लेंथवर होता. जबरदस्त बाउन्स प्राप्त केला. हुक करायचा होता परंतु बॅटची कट लागली. त्यानंतर मला असं वाटतं की खांद्याला देखील लागलाय फलंदाजाच्या आणि अखेर बॉल गोलंदाजाच्या दिशेनेच निघून गेला होता. स्वतः झेल त्याने टिपलाय. ओमकारला पहिल्याच बॉलवर यश मिळतंय. किरण पवार घातक ठरू पाहत होता. 14 धावा बनवल्या त्याने. माघारी परतलाय. किरण एक महत्वाची विकेट. याचसाठी मात्र ओमकार तारमळे यांना आणलं होतं गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी त्यांचं काम केलं. कारण किरण पवार उस्मान पटेल ही जोडी अशीच जर बहरत राहिली असती तर ठाणे टीमला थोडंसं या ठिकाणी अवघडही गेलं असतं. परंतु अशा वेळेला आलेली विकेट खूप महत्वपूर्ण असणार आहे. मॅच जर अशी दोन्ही बाजूने गेली तर मजा येईल. जसजशी
पुढे जाणार आहे ही मॅच. बंटी बद्रिके बॅटिंगसाठी येत आहेत खरे, परंतु शहापूर तालुक्यातील शेरेगावचा असणारा हा जबरदस्त खेळाडू आज चर्चेत पुन्हा एकदा येताना पाहायला मिळाला, कारण कोंडी फोडली, या ठिकाणी विकेट आली. ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे पहिल्याच बॉलवर ठाणे संघाला. गोलंदाज ओमकार तारमाळेने. बंटी बद्रिके आणखी एक चांगला स्ट्रोक प्लेयर रायगड संघाकडून आता मैदानामध्ये. अगदी दोलायमान अवस्थेत असलेली मॅच आणि असाच सामना पाहायचा आहे क्रिकेट रसिकांना. शेवटपर्यंत त्यांना रंगत हवी आहे, शेवटपर्यंत जाऊ शकतो हा सामना. बंटीसाठी शॉर्ट थर्ड मॅन शॉट फाईन लेग. कव्हर्स मध्ये एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आहे. ऑन साइडला जास्त प्रोटेक्शन सीमा रेषेवर. ड्राइव्ह केलाय ऑन साइडला, बॉल जाईल डीप मिड विकेटला. फिल्डर आहे तेथे, एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच मिळणार आहे. मिडल ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. ही षटकं फार महत्वाची असतील ओव्हर नंबर 3 ते ओव्हर नंबर 5 पर्यंत. याच्यामध्ये गोलंदाज जरूर कुठेतरी फलंदाजांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतील. हो अगदी, कारण पहिली 2 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेच्या धावा करायच्या, मधल्या ओव्हरमध्ये तुम्हाला विकेट टिकून ठेवायच्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर सिंगल डबल्स, काही मायनस बॉलवर स्ट्रोक खेळायचे आणि अंतिम काही षटकांमध्ये 2 षटकांमध्ये आक्रमण करायचे आहेत. त्यामुळे ह्या ओव्हर खूप महत्वाच्या आहेत. चेंज ऑफ पेस. बॉल मात्र भरपूर बाहेर निघालाय. वाईटचा इशारा. दिशाहीन चेंडू होता. एकात बदल जरूर केला होता, परंतु दिशेवर नियंत्रण राखता आलेलं नाहीये गोलंदाजाला. पाहू शकाल बॅक ऑफ द हँड टाकला होता थोडासा. थोडीशी बोट जी आहेत खऱ्या अर्थानं चेंडूच्या डाव्या बाजूला फिरवली होती. धावसंख्या 24. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 77 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये प्रवीण 11 रायगड संघाकडून. ओहो, जबरदस्त आपट बार. बाउन्सरचा चांगला वापर केलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत पंच. आणि आता DRS ची मागणी करण्यात आलेली आहे. हाईट चेक केली जाईल या बॉलची. फलंदाजाने DRS ची मागणी केली आहे. ऑन फील्ड पंचांचा डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे, परंतु फलंदाजांनी DRS ची मागणी केली आहे. एक मोठी मॅच आहे, उत्कंठा वाढवणारी मॅच आहे. प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे. सगळ्यांचे लाडके खेळाडू मैदानात उतरलेले आहेत. दोन्ही जिल्ह्यांचे मात्र जे समर्थक आहेत, बरेच जण आपल्या घरी जरी असतील, जेवण झालं असेल, परंतु ही मॅच पाहूनच झोपायचं आहे. उद्या ऑफिसला जायचं आहे, उद्या आपल्याला कदाचित इतर कामे करायला जायचं आहे, परंतु ही मॅच पाहायची आहे, कारण ह्या मॅच सारख्या सारख्या पाहायला मिळत नाहीत आणि ज्या वेळेला पाहायला मिळतात ना, एक वेगळी मजा असते. आणि आतापर्यंत चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये देखील जेव्हा ट्रायडंट ठाणे संघ बॅटिंग करत होता, चांगली गोलंदाजी देखील झाली होती, पण तदनंतर काही चांगले फटके देखील पाहायला मिळाले होते आणि अखेर 76 धावांपर्यंत मजल मारली गेली. निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल असेल. रिव्ह्यू गमावलाय रायगड संघानं. हुक करण्याचा प्रयत्न केला होता उस्मान पटेलनं, परंतु वेग चांगला होता या बॉलमध्ये आणि बाउन्स देखील तेवढा होता ज्याची अपेक्षा होती गोलंदाजाला. खांद्याचा चांगला वापर करत असताना ओमकार. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय ठाणेकरांसाठी. 3 बॉल्समध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय ओमकारनं. ओमकारच्या समोर उस्मान पटेल. सुरेख बॉल, बॅटची कड लागली आणि आणखी एक मोठा धक्का. उस्मान पटेल देखील माघारी परततोय. उस्मान यांच्या विरुद्ध ओमकारने एक वेगळी रणनीती खेळली. या दोन्ही सलामीच्या बॅटरला माघारी पाठवण्याची जबाबदारी संघनायक विवेक शेलारने ओमकार तारमाळेवर दिली आणि त्यांनी ते काम मात्र अगदी योग्यरित्या बरोबर केलंय. दोघांविरुद्ध देखील उसळते बॉल प्रस्तुत केले आणि ही रणनीती कुठेतरी ओमकार तारमाळेची या ठिकाणी सक्सेस होताना पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट न येणं ही जमेची बाब होती रायगडाची, परंतु इकडे ठाण्याने सुद्धा मॅचमध्ये कमबॅक केले, कारण 2 महत्वाच्या विकेट ओमकार यांनी घेतल्या. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता उस्मान पटेलनं. खरं तर गुड लेंथवर पडलेला बॉल होता, मात्र जी हाईट आहे गोलंदाजाकडे त्या हाईटचा चांगला वापर तो करतोय आणि अगदी जोरात चेंडू टाकतोय, त्याच्यामुळे त्याला चांगला बाउन्स मिळतोय. एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याच्यामुळेच त्याने दोन्ही सलामीवीरांना शांत केलंय. धावसंख्या 2/24. चांगली मॅच या ठिकाणी बनणार आहे, कारण दोन्ही टीमची स्टारकास्ट खूप मोठी आहे. बॅटिंग लाईनअप मोठी आहे, बॉलिंग लाईनअप मोठी आहे आणि त्यामुळे या दोन्ही टीमला एकमेकांच्या विरोधात कसं खेळायचं बरोबर माहिती आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चंदूजी,
या आधीचा सामना तुम्हाला आठवत असेल, गोलंदाजी फार खराब झाली होती, ओमकारकडून भरपूर मार पडला होता, चोप पडला होता, परंतु ते सगळं काही विसरून त्याने नव्यानं सुरुवात केली या सामन्यामध्ये. कर्णधाराने देखील टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास आता सार्थ ठरवत असताना 2 धक्के दिलेत या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये. हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय चेंडू, थोडंसं मिसफील्ड ते कव्हर्समध्ये. अखेर एक धाव मिळाली आहे. सुमित डोंगडे मैदानाच्या आतमध्ये बंटीच्या जोडीला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. थोडासा दबाव ओमकारने निर्माण केलाय. त्याचं कारण आहे 5 बॉलमध्ये त्यांनी केवळ 3 धावा दिल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतलेल्या आहेत आणि 77चा करायचा पाठलाग. सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. बॅक ऑफ द हँड, स्लोवर डिलिव्हरी, पिक करता आला नाहीये. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, बॉल चाललाय वाईड स्टेप मिड ऑनला. तिथे फिल्डर उपस्थित आहे. मिळेल फक्त 1 धाव आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक आता समाप्त होत असताना 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले ओमकार तारमाळेनं. चेक. धावसंख्या 26. या ठिकाणी कालवारचे माजी सरपंच तथा प्रगती क्वारीचे मालक संदेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दिना पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. कालवारचे माजी सरपंच, एक नामांकित उद्योगपती तसेच प्रगती क्वारीचे मालक संदेशजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतील. या स्पर्धेचे प्रणेते दिना पाटील साहेब, ओमकार युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समन्वयक दिना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान. तदनंतर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य रोशन म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कालवार गाव म्हटलं म्हणजे कबड्डीचं माहेरघर. या गावामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 4 संघ आपण पाहतोय वेगवेगळ्या गटामध्ये. प्रो कबड्डीमध्ये कालवार गावचा खेळाडू आपण पाहतो तो म्हणजे उमेश म्हात्रे तसेच परेश म्हात्रे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग नाही झालंय, बॉल हवेत. गोलंदाज मात्र त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. विवेक आहेत आणि मागील 2 वर्ष कोणत्या गोलंदाजाने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेतले असतील तर त्याचं नाव आहे विवेक शेलार. काय अफलातून झेल मात्र त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाले आणि पहिल्याच बॉलवर आली विकेट. नेहमीच 100% देण्याचा प्रयत्न असतो विवेक शेलारचा. थोडा दूर टाकलेला बॉल होता, आडव्या बॅटनं ऑन साईडला उडवला होता, परंतु वरची कडा लागली आहे. बॉल हवेत गेला, उंची होती फक्त फटक्यामध्ये आणि स्वतः गोलंदाज विवेक पोहोचलाय तिकडे, सर्कल पर्यंत धाव ठोकली होती. काय जबरदस्त जजमेंट आहे, अप्रतिम असा झेल विवेकच्या माध्यमातून. तिसरा फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी राजेश पाटील साहेबांना विनंती करतोय की यापुढील सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. कालवारचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान. तदनंतर कालवारचे समाजसेवक कपिल म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कपिल म्हात्रे साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण पुढे या. राजेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. कपिलजी म्हात्रे साहेब कालवारचे समाजसेवक आणि तदनंतर आपण सत्कार करतोय देवराज म्हात्रे साहेब कालवार गावचे समाजसेवक, यांना सन्मानित करतील राजेश पाटील साहेब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. इकडे पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. बंटी माघारी परत आहेत. मैदानाच्या आतमध्ये सुमित डोंगडे यांचे साथ देण्यासाठी दाखल झालेत. विश्वजित म्हात्रे यांना आपण पाहतोय. दापोली गावचे एक जबरदस्त खेळाडू म्हणून देखील ओळख आहे त्यांची. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची बॅटिंग शैली आहे, परंतु पहिल्याच बॉलवर विवेक यांनी घेतलेली विकेट ही देखील तेवढीच महत्त्वपूर्ण राहिली आहे. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकलाय. उत्तर देण्याचा प्रयत्न बॅटरने या ठिकाणी केलाय खरा, परंतु 1 धाव तिकडे पूर्ण केली गेलेली आहे. कमालीचा बॉल होता हा. नवीन फलंदाजासाठी एवढं सोपं नसतं. यॉर्कर पहिलाच बॉल मिळाल्यानंतर त्याला डिगआउट करणं, मात्र योग्य वेळेला बॅट खाली आणली. अगदी ब्लॉक होलमध्ये येणारा हा यॉर्कर होता. डिगआउट केलाय, सिंगल मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर स्वतःचा अकाउंट ओपन करतोय विश्वजित. डावाला सावरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे रायगडच्या फलंदाजांना, कारण मागच्या 2 ओव्हर्समध्ये आपण बघतोय की कुठेतरी परिस्थिती थोडीशी बिघडलेली आहे. 3 फलंदाज बाद झालेत. 8 चेंडूंच्या अंतरामध्येच 3 फलंदाज माघारी परतलेत. हो, परंतु हार मानणारी टीम नाहीये रायगड सुद्धा.
सुमित थोडंसं शफल होऊन पहिलेच खेळत होते. की या बॉलला जर पाहिलं तर ऑन साईडला ढकललाय. मिड विकेटचे फिल्डर येत आहेत तिकडे पवन केने. तोपर्यंत एक धाव तिकडे मिळणार आहे. थोडासा दबाव आहे, त्याचं कारण आहे विकेट आहेत, परंतु या दबावाला लवकरात लवकर हटवून मात्र मोठमोठे स्ट्रोकही खेळावे लागणार, कारण धावसंख्येत 77चा पाठलाग करायचा आहे. 21 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही 21 चेंडू बाकी आहेत. 28 झालेले आहेत. 49 अजूनही बनवायचे आहेत. यस, हे शक्य आहे. प्रयत्न करावे लागतील. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. ओ शफल होऊन खेळायचं होतं. अगदी गुडघा जमिनीवर टेकून स्क्वेअर लेगला खेळायला गेले, परंतु गती परिवर्तन चेंडूची त्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि डॉट बॉल येतोय. चांगली नियंत्रित गोलंदाजी या षटकामध्ये विवेक कडून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा खर्चिक ठरला होता. सलामीवीरांनी त्याच्यावर आक्रमण केलं होतं. 12 धावा आल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बाउन्स थोडासा कमी होता आणि अगदी शरीराचा वेध घेतलाय बॉलनं. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. ओमकार तारमाळेने कुठेतरी कोंडी फोडली आणि त्यानंतर विवेक थोडंसं अधिराज्य गाजू लागलेले आहेत. बॅटरला उत्तर द्यावं लागेल. विश्वजित यावेळेला वेग, उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या, परंतु पंच कळवतात हा वाईट बॉल आहे. उसळी जास्त होती आणि त्या लगेच DRS ची मागणी करतोय गोलंदाज स्वतः विवेक शिलार. वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू पाहायला मिळत आहेत. कधी यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय, कधी बाउन्सरचा वापर, तर कधी स्लोवर डिलिव्हरीज त्याने टाकलेल्या आहेत. पाहूया पडताळणी मात्र या ठिकाणी केली जाते. मोठी मॅच आहे सध्याच्या घडीला. स्वर्गीय महेंद्रदादा चषकाची चर्चा होताना पाहायला मिळाली. ज्या वेळेला मात्र स्पर्धेचा फॉर्म आला त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रातून आपल्याला प्रवेश पाहिजे याकरता संघ तुटून पडले आणि त्यातील मात्र आता 4 संघ बाकी राहिलेले आहेत. त्यामध्ये वडवली बी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. वळपाडा संघ देखील पाहायला मिळणार आहे. माणकोली संघ आहे आणि पोगाव संघ देखील आहे. व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकरवी. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. उसळी थोडीशी जास्त होती आणि त्याचमुळे पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. समीकरण मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. काही मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता असताना पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची मॅच आहे. ठाणे संघ एक सामना पराभूत झाले, त्यानंतर जर पाहिलं तर एक जिंकलाय. दुसरा बदला रायगड संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकलेले आहेत. बाकी इतर सर्व संघांनी सामने पराभूत होणं हे देखील पाहिलंय. यावेळेला पुन्हा एकदा तेच आपल्या स्ट्रेंथवर खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं शफल होऊन स्क्वेअर लेगची दिशा, परंतु विवेक काही हे प्रयत्न यशस्वी होऊ देत नाहीयेत. लेग बायची एक धाव. या अगोदरचा बॉल देखील त्याचा प्रयत्न चांगला होता. बाउन्सरचा जो वापर केला होता, खरं तर तो बॉल वाईड होता. DRS ची मागणी देखील केली गेली होती आणि DRS गमावलाय. एक रिव्ह्यू दोन्ही संघांनी गमावलाय. हे दुसऱ्यांदा घडलेलं आहे. आपण बघतोय की शरीराचा बॉलनं वेध घेतलाय. सिमेंटची खेळपट्टी आणि त्याच्यावर देखील मॅच खेळण्याचा एक वेगळा अनुभव असणार आहे. विविध प्रकारच्या खेळपट्ट्यांवर मॅचेस ठेवल्या जातात, त्यापैकी सिमेंटची खेळपट्टी आज इकडे पण जरूर पाहतोय. 30 धावा धावफलकावर आहेत. या पहिला फटका ताकदवर आलाय, समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. एक पेक्षा जास्त काही नाहीये आणि ओव्हर मात्र या ठिकाणी संपलेल्या आहेत. त्या 4-31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 46, 3 विकेट गेलेले आहेत. 7 विकेट हातात आहेत. प्रयत्न करावे लागतील. 18 चेंडू आणि 46. जर का यानंतरच्या ओव्हरमध्ये कुठेतरी एक 10-15-20 धावांचं षटक आलं तर आणखी मजा येऊ शकते, परंतु 18 मध्ये 46 सध्या तरी पाहिजेत. 2 ते 3 मोठे फटके एका ओव्हरमध्ये जर खेळले गेले तर जरूर ती 15 ते 20 धावांची ओव्हर त्यांना मिळू शकते आणि तो प्रयत्न करावा लागणार आहे, कारण आता समीकरण थोडंसं खडतर होत चाललंय. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 46 धावांची आवश्यकता. 15.33 ची सरासरी आता इथून गाठायची आहे प्रतिषटक टीम रायगडला. रायगड विरुद्ध ठाणे असा हा मोठा सामना आपल्या समोर रंगतोय. येणाऱ्या स्पर्धा ज्यामध्ये सुप्रीमो चषकाचा देखील समावेश आहे. 11वं पर्व 9 तारखेपासून एप्रिल महिन्यामध्ये ते 13 तारखेपर्यंत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय संजय पोतनी साहेबांची स्पर्धा आणि आणखी एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेची प्रेक्षक अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत असतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025. 18 तारखेपासून याच महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे स्पर्धेला. 2 मार्चपर्यंत ती स्पर्धा तुम्हाला रंगताना दिसेल आणि अनेक फॉर्मॅट्स आहेत तिकडे. 48 ग्रामीण संघ खेळतील. त्याचप्रमाणे आपण बघतोय की शहरी संघ, ओपन फॉर्मॅटचे देखील संघ खेळताना पाहायला मिळतील आणि 40+ क्रिकेट देखील असणार आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये.
आणखी एक मोठी स्पर्धा जी गुजरातमध्ये असणार है, गुजरात टेनिस क्रिकेट लीग। देखना मत भूलिएगा, कमिंग सून, जहां पर 12 लाख की इनामी राशि पहले नंबर के लिए, दूसरे नंबर के लिए 6 लाख रुपयों का इनाम है। 8 टॉप की टीमें रहेंगी वहां पर, इनवाइटेड टीम्स। और ये सारी टूर्नामेंट्स हम देखने वाले हैं 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर। हरन प्रीमियर लीग को भी देखना मत भूलिएगा, गल्फ एडिशन सीजन 4। षटकाला सुरुवात होते। ओमकार, पहिला बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय, फटका तर खेळलाय, पाहूया। फिल्डर त्या ठिकाणी आलेत विवेक आणि त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि पहिल्याच बॉलवर ओमकार तारमाळे आपल्या खात्यामध्ये तिसरी विकेट या ठिकाणी तिची नोंद करताना पाहायला मिळत आहेत। पॉवर प्ले मध्ये फलंदाजी चांगली झाली होती, 22 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी पाहायला मिळाली होती। मात्र जसा पॉवर प्लेचा खेळ संपला तेथून कुठेतरी फलंदाजीला उतरती काळा लागलेली आहे। चौथा फलंदाज आता बाद होतोय, टायमिंग थोडंसं चुकलं होतं, उंची फार जास्त राहिली आणि डीप मध्ये फिल्डरनं चांगला झेल संपन्न केलाय। विवेक होता चेंडू खाली, या अगोदर स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने चांगला झेल स्वीकारला होता आणि अंडर फ्लडलाइट्स या प्रकारचे जे झेल असतात ते सोपे नसतात, परंतु विवेककडे चांगलं जजमेंट आहे, सुरक्षित हातांची जोडी आहे। फलंदाज बाद झालाय सुमित धोंगडे। एक विनंती असणार आहे, MH46W 6835 6835 कुणाची असेल तर थोडीशी बाजूला घ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। 5वं षटक सुरू आहे, 31 धावा धावफलकावर आहे। विकेट तर इकडे सुद्धा आली आहे, परंतु हार मानून चालणार नाहीये, इकडे बॅटिंग करावी लागणार आहे आणि मोठमोठे स्ट्रोकही खेळावे लागणार आहेत, कारण इकडे जिंकणं खूप महत्वाचं आहे। आणि लीग पद्धतीच्या मॅच मध्ये उलटा पालट मोठी होताना पाहायला मिळाली। आतापर्यंत 6 संघ आहेत, 6 पैकी 5 संघ हारलेले सुद्धा आहेत, एक संघ आतापर्यंत हरलेला नाहीये, तो म्हणजे रायगड आहे। पाहूया, कारण संदीप एकेकाला 5-5 मॅचेस दिल्यात आणि या 6 पैकी 4 संघ सेमीफायनलला पात्र होतील, परंतु चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी जर पाहिलं तर पॉईंट समान झाले तर ॲव्हरेज पाहिला जाणार नाहीये, क्वालिफाईंग मॅच खेळली जाणार आहे 2 ओव्हरची, याची नोंद घ्यायची आहे। थोडासा अडचणीत जरूर सापडलेला आहे या मॅच मध्ये रायगड संघ। नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय पवार। अक्षय या युवा खेळाडूकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे, मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे आपल्या सावळे गावासाठी आणि सध्या व्यावसायिक गटात देखील खेळत आहेत। हो 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 हो, पाहत राहिले या बॉलकडे, कमी गतीने टाकला, कळलाच नाही, अंदाजच नाही आला, अगदी जाऊ दिला। ओमकार तारमाळे आजच्या रात्रीमध्ये स्टार होताना तर नक्कीच पाहायला मिळतोय, कारण बॉलिंग जी केली जाते ती लाजबाब आहे। बघा ना बॉल कुठे पिच झालाय, ऑफ आणि मिडल स्टंपच्या मध्ये बरोबर टप्पा आहे चेंडूचा आणि टप्पापर्यंत बाहेर वळण घेतलंय चेंडूनं, उजव्या स्टिच्या थोडासा बाहेर निघून गेलाय। फलंदाजांनी जागा बनवली होती आणि त्यानंतर चेंडू सोडून दिलाय। यावेळेला उसळी होती या बॉलला, त्याला मात्र चांगल्या पद्धतीने खेळलेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या बॉलचा अंदाज नाही आला, परंतु आता अंदाज घेतला, ठोकला चौकार। सुपर शॉट, मुसळता बॉल होता, समोर खेळणं थोडंसं कठीण असतं अशा बॉलवर, परंतु चांगला फटका इथे पाहायला मिळाला। आडव्या बॅटनं पाहू शकाल, फार आगळ्या वेगळ्या ढंगानं जो टेनिस बॉलमध्ये आपण शॉट पाहत असतो टेनिस खेळामध्ये, डबल फोरहँड स्ट्राईक तसाच फटका होता, 1 बाउंस चौकार। वाह, चांगला स्ट्रोक या ठिकाणी आलाय, आत्मविश्वास देणारा फटका पाहायला मिळालाय। 35 धावा धावफलकावर आहे, 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता, म्हणजे या 3 बॉलवर 1-2 मोठे फटके आवश्यक आहेत। यावेळेला पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने बॉलला बाहेर कट केलंय, आपल्या नक्कीच ठेवणीतला बॉल पुन्हा बाहेर काढला, मागील बॉलवर फटका आला जरूर, परंतु आता पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टाकलाय। एक अप्रतिम असा स्पेल येथे पाहायला मिळतोय ओमकारच्या माध्यमातून। आतापर्यंत 3 फलंदाजांना त्याने बाद केलंय, फक्त 8 धावा खर्च केल्यात, 10 चेंडू त्याचे टाकून झालेले आहेत, शेवटचे 2 चेंडू त्याच्या स्पेलमध्ये शिल्लक आहेत। 42 धावांची आवश्यकता महत्वाचे असतील हे दोन्ही चेंडू या मॅचच्या दृष्टीने। यावेळेला मात्र बॅट फिरवली आहे, फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात, पवन आले होते, परंतु 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल। धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर थोडीशी दूर आहे, मॅच जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता। विश्वजित म्हात्रे आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार आहेत। टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता, बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला होता आणि थोडा पुढे पडलाय पवन केणीच्या। विश्वजित मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत असतील, 36 धावा धावफलकावर झालेल्या आहेत, 77चा पाठलाग। वेगात मात्र पुन्हा एकदा बॉल या ठिकाणी केला जरूर आहे, अंदाज नाही आला त्या बॉलचा,
एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपातील मिळणार आहे. बघता बघता ही धावसंख्या 37 वर गेली आहे. 5 ओव्हर संपल्या आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 40 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इकडे कमीत कमी 12 पैकी 6 बॉल तरी मात्र मैदानाच्या बाहेरच मारावे लागणार आहेत. मोठे फटके खेळूनच हा सामना जिंकता येणार आहे रायगड संघाला. तसे फलंदाज देखील मैदानामध्ये आहेत, परंतु आतापर्यंत फलंदाजी हवी तशी झालेली नाही. 4 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेत. अक्षय पवार आणि विश्वजित म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवर. 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. सिंगल डबलने आता काम होणार नाहीये. चौकार षटकारांची पेरणीच मैदानामध्ये करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. हो, चौकार षटकार तुम्हाला खेळावे लागणार आहेत. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. विचार विनिमय केला जातो इकडे ठाणे टीमच्या बाजूने. कुणाच्या हातात चेंडू सोपवला पाहिजे जेणेकरून मॅच आणखी थोडी स्ट्रॉंग पोझिशनमध्ये येऊ शकते. चर्चा होते त्या ठिकाणी. एकत्र आलेत कारण क्रिकेटचा खेळ हा 11 जणांचा आहे. 11 जणांनी एकत्र येऊन मात्र हा सामना जिंकायचा असतो. एका दोघांनी सामने नाही जिंकले जात. जरी काही खेळाडू मोठे असतील परंतु इकडे एक सांघिक विचार घेऊनच मात्र या ठिकाणी मात्र पुढची रणनीती बनवली जाते या क्रिकेटच्या खेळामध्ये. किती आनंद असतो ना ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण उतरतो, मैदानाच्या आतमध्ये खेळायला जातो. एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि कधी एकदा आतुर आपण मग जे खेळाडूला तर आनंद असतोच असतो, त्याच्या गावाला, त्याच्या मित्राला, त्याच्या कुटुंबियांना या सगळ्यांना देखील उत्कंठ असते. माझा मित्र, आमच्या कुटुंबातील सदस्य हा एवढ्या मोठ्या मंचावर आज खेळतोय, त्याच्यामुळे त्यांना देखील अपेक्षा असते आपल्या आवडत्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी. चेक या ठिकाणी कालवार गावचे उद्योगपती प्रशांत म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तदनंतर कालवार गावचे उद्योगपती हरेश म्हात्रे साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, जवळपास 26 मिनिटांचा वेळ आपण खर्च केलेला आहे पहिल्या 5 षटकांसाठी. शेवटची 2 षटकं अतिशय महत्त्वाची षटकं शिल्लक आहेत आणि आता गोलंदाजीसाठी येतोय सुलतान खान. सुलतान गोलंदाजीसाठी आलेत. विश्वजित मोठ्या फटक्याची प्रतीक्षा असणार आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 12 मध्ये 40. या मॅचला जिंकण्यासाठी थोडंसं लक्ष मोठं झालंय, दूर गेलंय, परंतु आपल्या टीमच्या बाजूने आणण्यासाठी षटकार चौकाराची आतषबाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. नीना पाटील साहेबांची स्पर्धा. या वेळेला फुल टॉस होता, त्याला दिशा दिली आहे आणि बॉल जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्याच हातात आहे. फाईन लेगच्या दिशेने ज्या ठिकाणी सूरज केनेने पकडली कॅच. विकेटचं पतन सुलतान घेत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट. खरं तर हा फटका चांगला होता. एक्झिक्युशन चांगलंच ते पाहायला मिळालं होतं. लो फुल टॉस बॉल होता आणि अगदी लॅप शॉटचा वापर केला होता. लॅप स्वीप हवेत खेळला होता, परंतु डीपमध्ये फिल्डर होता तिथे आणि त्या फिल्डरपासून दूर खेळू शकलेला नाहीये. जी उंची पाहिजे होती फिल्डरला क्लिअर करण्यासाठी ती देखील मिळाली नाही. थोडासा फ्लॅट गेला होता फटका आणि एक चांगला झेल डीपमध्ये सूरज खेळण्याच्या माध्यमातून विश्वजित माघारी परततोय. विश्वजित यांना आपण पाहतोय माघारी परतलेले आहेत. फुलटॉस बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा, परंतु तिकडे जी टायमिंग, जी लांबी चेंडूची ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. त्यामुळे इकडे विकेट येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. गोलंदाजाच्या वेगाचा फक्त वापर करण्यात आला होता आणि आणखी थोडा फाईन फटका जर गेला असता तर गॅप मिळाला असता. किमान 4 धावा प्राप्त करता आल्या असत्या. तोच प्रयत्न होता, परंतु बॉल थोडासा समोर गेला तिकडे जिकडे फिल्डर होता. धक्का क्रमांक 5, धावसंख्या 37. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता या मॅचमध्ये टीम रायगडला. 11 चेंडूमध्ये 40 धावा. धीरज भोईर आलेत. गोलंदाजी चांगली केली या स्पर्धेमध्ये. फलंदाजी देखील करावी लागणार आहे. मॅच थोडीशी दूर चालली आहे, परंतु आपल्या बाजूने आणावी लागणार आहे. 11 चेंडू आणि 40. धीरज भोईर नवी मुंबईच्या धारावी गावचे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. परंतु सुलतान यांनी पहिलं षटक देखील जर पाहिलं तर 10 धावांचं टाकलं होतं आणि या षटकाच्या सुरुवातीलाच त्यांनी विकेट मिळवली आहे. एक मोठी स्पर्धा. 10 लाखाचा पहिला पुरस्कार, 5 लाखाचा दुसरा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून नीना पाटील साहेबांचं आयोजन. हा बॉल जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न समोर जाईल. लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू. 1 धाव तिकडे मिळणार आहे. सिंगल डबलने फक्त धावफलक हालता राहणार आहे. आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये रायगड संघाला. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावं लागणार आहे, तेव्हाच विजयापर्यंत ते जाऊ शकतात. कारण समीकरण फार कठीण होत चाललेलं आहे. प्रत्येक चेंडू नंतर 10 बॉलचा खेळ शिल्लक. 39 बनवायचे आहेत. इथे वेग चांगला होता, थोडासा दूर टाकला फलंदाजापासून, बीट करून गेलाय बॉल फलंदाजाला. विकेट कीपरकडे येतो डॉट बॉल.
पूर्वी सुलतान जर पाहिलं तर वेगावर भर द्यायचे आणि अलीकडे जर पाहिलं तर ते टप्प्यावर भर देताना पाहायला मिळत आहेत आणि फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला फटका समोर खेळलाय आणि एका धावेपेक्षा जास्त काही नाहीये. एक धाव तिकडे मिळणार आहे. चांगली गोलंदाजी सुलतान या ठिकाणी करतायत. दबावाला आणखी वाढवण्याचा प्रयत्न इकडे होतोय. फलंदाजांना नावलौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. स्लॅश केलाय, बॉल हवेत आहे, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय परंतु फिल्डर जज करतोय आणि व्हॉट अ कॅच. एका हाताने झेल टिपलाय, अप्रतिम झेल. फलंदाज बाद, ओमकार होता बॉल खाली. ग्रेट कॅच. वाह, ओमकार तारमाळे हे नाव चर्चेत राहील. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय आणि ज्या पद्धतीने ते गेल्या आठवड्यात 6 धावा धावले सुद्धा. मागचा सामना हा विसरण्यासारखा होता खरं तर ओमकारसाठी, कारण 2 ओव्हर्समध्ये जवळपास त्याने 34 धावा खर्च केल्या होत्या आणि 100 धावा संघ डिफेंड करू शकला नव्हता. परंतु या मॅचमध्ये गोलंदाजी देखील जबरदस्त केली आहे त्याने. दोन्ही षटकं अप्रतिम टाकली आणि आता बघा हा एक आउटस्टँडिंग झेल. प्रत्येक मॅच ही नवीन असते. नव्याने सुरुवात प्रत्येक मॅचमध्ये करावी लागते. प्रतिस्पर्धी नवीन असतो, वातावरण नवीन असतं, वेळ सुद्धा नवीनच असते. त्यामुळे नवीन मॅच जे झालं ते विसरायचं असतं आणि नव्याने सुरुवात करायची असते आणि तीच ठाणे टिपणे या मॅचमध्ये केलेली आहे. हे पाहायला मिळतं इकडे. सुलतान 2 विकेट त्यांच्याही नावावर आलेले आहेत. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र औपचारिकता मॅच या ठिकाणी पाहायला मिळते खरी, कारण अजूनही 6 चेंडूचा खेळ आता बाकी आणि 37 धावा. 37 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत. अपेक्षेप्रमाणे जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या डावात चुरस पाहायला मिळाली, परंतु उत्तरार्धात दुसऱ्या डावामध्ये पहिल्या 2 ओव्हर झाल्यानंतर ओमकार तारमाळेचं ते षटक निर्णायक राहिलं जिथे दोन्ही प्रमुख विकेट आल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर या मॅचमधील जी चुरस होती ती हळूहळू कमी झाली. 6 चेंडूमध्ये 37. प्रत्येक बॉलवर षटकार मारावे लागेल, त्यावेळेला कुठे मॅच टाय होईल. जवळपास अशक्यप्राय असं आव्हान आहे. 6 बॉल्समध्ये 37 धावांची आवश्यकता. 6 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा फलकावर. 6 गडी बाद झालेले आहेत. पॉवर प्लेमध्ये डिसेंट फलंदाजी झाली होती. किरण पवारला चांगला सूर गवसला होता, परंतु किरण पवार व्यतिरिक्त इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरीच केली आहे आणि त्यामुळेच आता पराभवाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळतोय या महत्त्वाच्या मॅचमध्ये. प्रवीण 11 रायगड संघ ठाणे संघ विजयाच्या उंबरट्यावर येऊन टेपलाय. इम्पॅक्ट प्लेअर आता गोलंदाजीसाठी येतोय शेवटच्या ओव्हरमध्ये कौशल पाटील. 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत, म्हणजे पराभूत झाल्यानंतर देखील संधी आहे या ठिकाणी. त्यामुळे आता खूप मोठी गटामध्ये खळबळ देखील पाहायला मिळणार आहे. चर्चा हीच असणार आहे, कुणाला किती मॅच जिंकायच्यात, कोणाची काय पोझिशन आहे. आजच्या रात्री तर ही चर्चा होताना पाहायला मिळेल आणि उद्या संध्याकाळची जर पाहिलं, उद्या रात्री आपल्याला कळणार आहे, पिक्चर क्लिअर होणार आहे, कोणत्या 4 टीम या अंतिम 4 साठी क्वालिफाय होणार आहेत. कौशल आणलं गोलंदाजीसाठी. ही तर स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. वाईड यॉर्कर काय जबरदस्त पद्धतीने करतो. उंच पुरा गोलंदाज आहे आणि आल्या आल्या पहिलाच बॉल विशाल जितेकर यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर इकडे खूप चांगल्या पद्धतीने केलाय. डॉट बॉल. दबाव नसणार आहे गोलंदाजावर, कारण भरपूर धावा त्याच्यासाठी त्याच्या गोलंदाजांनी शिल्लक ठेवलेल्या आहेत आणि आता फक्त औपचारिकता कंप्लीट करायची या मॅचमध्ये. कौशल पाटीलला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. अतिशय क्रॅकिंग असा ड्राईव्ह, स्कोर ऑफ द विकेट. ऑफ साईडला डीप कव्हरमध्ये फिल्डर पोहोचलाय बॉलवर. जबरदस्त फिल्डिंग, सुंदर फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव येथे मिळते. 4 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. या मॅचचे खूप सारे की फॅक्टर राहिले, म्हणजे पहिल्या डावामध्ये शाहिदने चांगली सुरुवात करणं, त्यानंतर सूरज केणे, त्यानंतर दिनू कांबळे, हे तिन्ही बॅटर आहेत ज्या तिन्ही बॅटरने खूप चांगल्या पद्धतीने धावा केल्या पहिल्या डावात. लेंथमध्ये थोडासा बदल केला होता यावेळेला. थोडासा मागे ठेवला बॉल, पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिकडे ऋतिक पाटील उपस्थित आहे. फक्त 1 धाव मिळेल. ठाणे संघाची सरशी होताना दिसते या महत्त्वाच्या मॅचमध्ये. मागचा सामना गमावला होता ठाणे संघानं, त्यामुळेच त्यांच्यासाठी हा सामना फार महत्त्वाचा होता आणि गोलंदाजावर प्रचंड दबाव होता, कारण मागच्या मॅचमध्ये 100 धावा ते डिफेंड करू शकले नव्हते, परंतु या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी. आणखी एक चांगला बॉल फ्लिक केलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. तिकडे देखील फिल्डर उपस्थित आहे. आणखी एक सिंगल येते. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 43 वर. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना पाहायला मिळेल. सौराष्ट्र
ज्या सौराष्ट्र टीमने देखील पहिल्या दोन्ही मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे, एक सामना जिंकला, एक सामना हरलाय आणि त्याच्या विरोधात मात्र मुंबई खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबईकर देखील सज्ज होत आहेत. पहिल्या मॅच मधील पराभवानंतर इन ऍक्शन मध्ये मुंबई देखील येताना पाहायला मिळाले. आज काही प्लेयर ऍड देखील होत आहेत, ज्यामध्ये जर पाहिलं तर बिलाल आणि अशरफ यांचं देखील आगमन इकडे होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे यानंतरची मॅच देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे, ज्याच्यावर आपल्या सगळ्यांच्या नजरा देखील लागलेल्या असणार आहेत. औपचारिकतेच्या दिशेने निघालेली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या चौकाराच्या निशी, कारण अजूनही मॅचेस बाकी आहेत आणि ठाणे विरुद्ध रायगड कदाचित आणखी एकदा सुद्धा सामना होऊ शकतो सेमीफायनल किंवा फायनलमध्ये. तर पाहूया, याची उत्कंठा मात्र आपल्याला जरूर होती. दुसऱ्या डावात मात्र थोडीशी एकतर्फी होताना पाहायला मिळाली ही लढत आणि ट्रायडंट ठाणे विजयाच्या एका मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर या मॅच मध्ये पाहायला मिळते. यास हेलिकॉप्टर यावेळेला खेळलाय खरा, बॉल जाईल समोरच्या दिशेने आणि अडवला देखील गेलेला आहे. विवेक आहेत त्या ठिकाणी, विजयी होताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. ट्रायडंट ठाणे संघ एक विजय मात्र या ठिकाणी साकार करताना पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये ठाणे संघाचा विजय पाहायला मिळाला आणि ओमकार तारमाळे या मॅचचे की फॅक्टर राहिलेले आहेत, कारण ज्या पद्धतीने त्यांनी 2 षटकं केली, 2 षटकांमध्ये जर पाहिलं आणि पराभूत संघातील परफॉर्मर ऑफ द मॅच हा पुरस्कार हिरामण यांना जाणार आहे. युवा टॅलेंट 18-19 वर्षाचा खेळाडू ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं हिरामण यांनी आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या, त्यांना परफॉर्मर ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार तारमाळे मॅचचा हिरोच आहे, कारण 2 षटकं 9 धावा आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट. या ओमकार मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी आणि हिरामण आपण देखील यायचं आहे. यानंतरचा महत्व